भूतले श्रीमते लोकनाथ स्वामी नामिने नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. तर दरवेळेस प्रमाणे आपण राम भगवंतांना प्रार्थना करूया आणि त्यानंतर मग आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवं वायुसूनं च प्रणमामि पुनः पुनः. श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान जय. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या सेशन मध्ये. आज आपण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भगवंत जे आहेत ते वनवासाला गेलेले आहेत आणि राम भरत मिलाप आहे ना, आपण मागच्या वेळेस ऐकलं राम भरत मिलाप. आता भरतजी वापस गेलेले आहेत. मागच्या वेळेस आपण बघितलं राम भगवंत आता साठी अरण्यामध्ये थांबलेले आहेत आणि पुढच्या ज्या त्यांच्या लीला आहेत त्या आता आपण आज बघणार आहेत. तर भगवंत ऍक्च्युली भगवंत जे आहेत ना, राम लक्ष्मण आणि सीता, तर 14 वर्षाचा जो वनवास आहे भगवंतांचा, तर त्यापैकी भगवंत 13 वर्ष 12-13 वर्ष सर्वात जास्त कालावधी चित्रकूट या ठिकाणी राहिलेले आहेत भगवंत. आणि त्यानंतर मग भगवंतांनी चित्रकूट पासून मग पुढच्या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये सीताहरण झालेलं आहे आणि रामायणाचं युद्ध आणि वापस आलेलं अयोध्येला, या सगळ्या घटना 1 वर्षामध्ये घडलेल्या आहेत. तर आज जी घटना आहे ना, आज आपण जटायूंचा प्रसंग बघणार आहेत. तर राम लक्ष्मण सीतामाता हे अरण्यामध्ये आहेत आता आणि पंचवटी या ठिकाणी आहेत. समजा चित्रकूटवरून भगवंत निघालेत, चित्रकूटवरून आता पंचवटीला जायला निघालेत, नाशिक साईडला, इकडे नाशिक दिशेला. आणि भगवंत आलेले आहेत त्या ठिकाणी. आणि जात असताना ऍक्च्युली असा रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की भगवंत ज्यावेळेस चित्रकूटवरून पंचवटीला चालले होते रस्त्यामध्ये, तर अर्ध्या रस्त्यामध्ये त्यांना जटायू गाठ पडली होती, जटायू. तर जटायूने आहे ना भगवंतांना ओळखलं होतं की हे राम भगवंत आहेत म्हणून, दशरथ महाराजांचे पुत्र आहेत असं ओळखलं होतं जटायूने. आणि जटायूने आहे ना त्यावेळेसच भगवंतांची ओळख करून घेतलेली. आणि नंतर मग ज्यावेळेस भेट झाली भगवंतांची आणि जटायूची, तर जटायूनी भगवंतांना सांगितलं म्हणे, भगवंता जवळच पंचवटी म्हणून एक ठिकाण आहे, खूप सुंदर आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी राहा आणि तुमचा राहिलेला जो वनवास आहे तो तुम्ही पूर्ण करा. खूप सुंदर ठिकाण आहे म्हणे पंचवटी. पण जटायूनी भगवंतांना हे सांगितलं, भगवंता खूप सुंदर ठिकाण आहे, पण म्हणे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त असुर येतात, थोडं सावध राहा, सावधानतेनं तुम्ही तिथे राहा. आणि जटायू काय म्हणले भगवंतांना, की भगवंता तुम्ही पंचवटीमध्ये राहा आणि मी पंचवटीच्या बाहेर माझं एक राहायचं ठिकाण आहे, मी त्या ठिकाणी राहतो. तर जटायू जे आहेत ना ते 10,000 वर्षापासून दंडकारण्यामध्ये राहत होते, 10,000 वर्षापासून आहे ना. पण आता जटायू सगळ्या सध्या वयस्कर झालेले आहेत, म्हातारे झालेले होते. तर भगवंत लक्ष्मणजी सीतामाता हे पंचवटीला त्या ठिकाणी आलेले आहेत आणि दंडकारण्यामध्ये आलेले आहेत. आणि लक्ष्मणजींनी कुटिया तयार केलेली आहे, राम भगवंतांची सीतामातेची एक कुटिया आणि स्वतःची एक कुटिया केली होती लक्ष्मणजींनी. परंतु लक्ष्मणजी कधी झोपले नाहीत बरं का. असं उल्लेख आहे की 14 वर्ष लक्ष्मणजी झोपले नाहीत, 14 वर्ष त्यांनी भगवंताची सेवा केलेली आहे. आणि लक्ष्मणजींनी सर्व तयार केलेलं आहे, कुटिया वगैरे त्या ठिकाणी सगळे राहिले. पण एके दिवशी काय झालं, अं, राम भगवंत सीतामाता लक्ष्मणजी कुटियाच्या समोरच बसलेले होते आणि सेवा करत होते आपली आपली. तर तिथं शूर्पणखा आली आणि तिनं राम भगवंतांना बघितलं. इतकं सुंदर भगवंतांचं रूप, राम भगवंतांचं इतकं सुंदर भगवंतांना बघितलं त्या शूर्पणखेनं. हे बघा, शूर्पणखा जी आहे ना ती रावणाची बहीण आहे. आणि तिनं राम भगवंतांना बघितलं, मोहित झाली भगवंतावर. आणि तिची अशी इच्छा निर्माण झाली की मला यांचा भोग करायचा.
बघा रामायणामध्ये दोन पात्र असे आहेत, सेमच आहेत बघा, शूर्पणखा आणि तिचा भाऊ रावण. शूर्पणखाला आहे ना राम पाहिजे होता, पण सीता नको होती. म्हणजे शूर्पणखेला नारायण पाहिजे होता, लक्ष्मी नको होती. आणि रावणाने काय केलं, लक्ष्मीचं अपहरण केलं. त्यांना लक्ष्मी पाहिजे होती, त्यांना नारायण नको होता. बहीण भाऊ दोघे सारखेच आहेत दोघांना. म्हणजे बहीण भावांना लक्ष्मी नारायणापैकी कोणीतरी एकच पाहिजे, दोघं नाही पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, लक्ष्मी आणि नारायण दोघं सोबत असले तरच ते, तुम्ही पण प्रसन्न राहू शकता आणि सृष्टीला पण त्रास होणार नाही. ज्यावेळेस लक्ष्मी नारायणाच्या सेवेत राहते त्यावेळेस. तर मग शूर्पणखेला, शूर्पणखाने भगवंतांना बघितलं, मोहित झाले भगवंतावरती. आणि मग भगवंताच्या जवळ शूर्पणखा आली. आणि भगवंतांना शूर्पणखेने सांगितलं म्हणे, हे काय म्हणले शूर्पणखा, हे सुंदर पुरुषा, हे पुरुष श्रेष्ठ, हे सुंदर पुरुषा, म्हणे तुम्ही खूप सुंदर आहात आणि मी तुमच्यावरती मोहित झालेले. आणि तुम्ही काय करा म्हणे, शूर्पणखेनं काय केलं होतं, सुंदर रूप धारण केलं होतं स्वतःच. है ना, माया अशीच असते. माया काय करते माहिती का, माया ज्यावेळेस आपल्याला भगवंताच्या भक्तीमधून लांब करायचं असतं ना, तर माया सुंदर रूप घेऊन येते. मग कधी कधी स्त्रीचं रूप घेऊन येते, कधी कधी पुरुषासाठी स्त्रीचं रूप घेऊन येते, आणि स्त्रीसाठी पुरुषाचं रूप घेऊन येते माया. आणि दोघेही फसतात मग. रूप बदललेलं असतं, सुंदर रूप धारण केलेलं असतं. जसं आपण बघतो कृष्णलीलेमध्ये, पूतना जी आहे, पूतना ज्यावेळेस गोकुळामध्ये प्रवेश केला पूतनेनं, तर सुंदर असं रूप धारण केलेलं आहे तिनं. आणि सुंदर रूप धारण करून मग ते गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे पूतनेनं. माया ही तशीच आहे, आपल्या आयुष्यामध्ये माया प्रवेश करते, रूप बदलून प्रवेश करते. वेगवेगळ्या रूपामध्ये, कोणाच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीच्या रूपात येते, है ना, पैशाच्या रूपामध्ये येते. वेगवेगळे मार्ग आहेत माया प्रवेश करण्याचे. तर या ठिकाणी जे आहे ना, शूर्पणखा आली आणि रूप बदलून आलेले, सुंदर रूप धारण केलं तिने. आणि भगवंतांना काय म्हणते, हे सुंदर पुरुषा, म्हणे हे पुरुष श्रेष्ठा, मी बघ म्हणे माझ्याकडं आणि तू, आपण दोघंही खूप सुंदर आहात. आणि आपल्या दोघांची जी जोडी आहे ना म्हणे, परफेक्ट मॅच होईल. आणि मी तुझ्याशी विवाह करू इच्छिते. सांगितलं असं त्या शूर्पणखेनी राम भगवंतांना त्या शूर्पणखेने असं बोलले ना, राम भगवंत काय म्हणले, हे काय म्हणले, हे देवी, म्हणे मला क्षमा करा, माझा एक विवाह झालेला आहे म्हणे, ही माझी पत्नी आहे. सीतामाता शेजारी बसले होते, पण सीतामातेचा चेहरा तिला दिसला नाही. राम भगवंत काय म्हणले तिला, त्या शूर्पणखेला, हे शूर्पणखे, म्हणे मी तर तुझ्याशी विवाह नाही करू शकत, मी एक पत्नी एक वचनी आहे. म्हणे माझा भाऊ तिथे थांबलाय, लक्ष्मण, तो तुझी इच्छा पूर्ण करू शकेल, म्हणजे तू त्याच्याकडे जा. मग तिने लगेच लक्ष्मणजीकडे बघितलं, लक्ष्मणजी पण खूप सुंदर आहेत, अनंत शेष आहेत. आणि मग त्या लक्ष्मणजीकडे बघितल्यानंतर मग राम भगवंत मनातल्या मनात काय म्हणते, हा ठीक आहे, तू नाही तर नाही, मग तुझा भाऊ. लक्षपूर्वक आहे का, हे कोणाचे लक्षण आहेत, हे वेश्याचे लक्षण आहेत. आहे ना, वेश्या, म्हणजे वेश्या जी आहे ना ती एका पुरुषाकडनं कधी संतुष्ट होत नाही, तसे लक्षण आहे ते. तसेच आता सुद्धा लोक आहेत बघा, सोमवारी शिवजींची पूजा करतात, मंगळवारी देवीची पूजा करतात, बुधवारी पांडुरंगाची पूजा करतात, गुरुवारी दत्ताची, शुक्रवारी परत देवीची, शनिवारी हनुमानजींची, रविवारी खंडोबाची. म्हणजे ह्याने इच्छा नाही पूर्ण केली इकडे पळतात, हे काय वेश्याचे लक्षण आहे. वेश्या म्हणून अशा लोकांना उपमा दिलेली आहे शास्त्रामध्ये, की जशी पतिव्रता स्त्री असते ना, एकदा विवाह झाला की तिचा पती तिच्यासाठी सर्वस्व आहे. तसं आपण काय म्हणतात, की आपले संत सुद्धा सांगतात, की आपला तो देव एक करून घ्यावा. म्हणजे आपला एक भगवंत आहे, तो एक आपला करून घ्या. कोणता भगवंत, तर आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय, की सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठेवरी ठेवून या, तुळसी हार गळा काशी पितांबर, आवडे निरंतर हे ध्यान. म्हणे हा जो भगवंत आहे विठेवरती थांबलेला, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, तो जो भगवंत आहे त्याला आपलं करून घ्या. एक भगवंत आहे सांगितलं तुकोबराने, तोच भगवंत आहे. दुसरीकडे कुठं फिरते अजून हुडकत. त्याच्यामुळे वेशीची उपमा दिलेली आहे. तर ती जी आहे ना ती शूर्पणखा, ती लक्ष्मणजीकडे बघितलं तिनं. लक्ष्मणजी पण आवडले, म्हणे हा पण सुंदर आहे. लक्ष्मणजींकडे गेले आणि लक्ष्मणजींना सांगितलं, म्हणे हे सुंदर पुरुषा, म्हणे तू, मी आणि मी बघ मी किती सुंदर आहे, आणि तू पण सुंदर आहेस, आपल्या दोघांची जुडी आहे ना एकदम परफेक्ट आहे. राम भगवंतांना पण हाच डायलॉग मारला होता, लक्ष्मणजीला पण तोच डायलॉग मारला. लक्ष्मणजी काय म्हणले तिला, की म्हणे हे सुंदर स्त्री, तुझं सगळं खरं आहे म्हणे, पण मी आहे ना, मी माझ्या दादाच्या पुढे जाऊ शकत नाही. माझ्यापेक्षा माझा दादा खूप दयाळू आहे म्हणे, तोच तुझी इच्छा पूर्ण करू शकेल, तू त्याच्याकडे जा म्हणे, माझ्या दादाकडे. तर तिला राग आला, म्हणे हा तिकडे पाठवतोय, तूही तिकडे पाठवतोय. है ना, जसं गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये असंच करतात बघा. जर गव्हर्नमेंट जॉबला कोणी असं, त्यांना माहिती आहे, सरकारी काम करायला गेले ना तुम्ही, त्या टेबलावरून त्या टेबलावर, ती म्हणते नाही त्या टेबलावर जा, ती म्हणते नाही त्या टेबलावर जा. तसं चालू केलं शूर्पणखेसोबत. राग आला शूर्पणखेला खूप, आणि राग आल्यामुळं मग ती भगवंतांकडे आली. आणि भगवंतांना म्हणली, तुम्ही दोघंही भाऊ माझा अपमान करताय, माझ्या सौंदर्याचा तुम्ही अपमान करताय, आणि ह्या स्त्रीमुळे तू माझ्याशी विवाह करत नाही ना म्हणे. आणि मग सीता मातेचं सौंदर्य बघितलं तिनं.
इतक्या सुंदर आहेत सीतामाता. ते सुंदरता बघून तिची शूर्पणखा आहे ना, तिच्यामध्ये द्वेष निर्माण झाला सीतामातेबद्दल. आणि मग द्वेष निर्माण झाल्यामुळं ते शूर्पणखा सीतामातेला मारण्यासाठी सीतामातेच्या अंगावरती अटॅक करणार होती. आता प्रहार होणारच आहे सीतामातेवरती. तेवढ्यात लक्ष्मण, राम भगवंतांनी बघितलं, ओरडले राम भगवंत, लक्ष्मण. लक्ष्मणजीकडे फक्त बघितलं राम भगवंतांनी. लक्ष्मणजी आले पळत, तलवार काढली लक्ष्मणजींनी. आणि त्या शूर्पणखेचं नाक आणि कान, नाक कापलं तिचं शूर्पणखेचं. आता काही शेंडाच राहिला नाही नाकाला. आणि रक्तबंबाळ झालेली आहे सगळ्या शरीरावरती रक्त. आणि तशा अवस्थेमध्ये शूर्पणखा रडत रडत रावणाकडे गेली. आणि रावण राज्यसभेमध्ये बसलेला आहे. दादा दादा दादा. रावणाने बघितलं, कोण आहे म्हणे ही स्त्री. ओळखलं नाही रावणाने, कारण नाक कापलेलं आहे, कान कापलेले आहेत, काय लक्षात नाही गेलं कोण स्त्री. म्हणले, दादा मी तुझी बहीण आहे. म्हणले, शूर्पणखा. म्हणे, शूर्पणखा तुला काय झालं, हे काय प्रसंग आहे म्हणे, काय आहे? शूर्पणखा म्हणली, म्हणे दादा, मला त्या दोन तरुण आलेत म्हणे पंचवटीमध्ये. तर त्या दोन तरुणांनी, त्यांचं नाव राम आणि लक्ष्मण आहे. आणि त्यांचे त्या राम आणि लक्ष्मणनी हे माझं नाक कापलेलं आहे म्हणे. रावण जो आहे ना, तो खूप स्वार्थी होता. बघा, समाजामध्ये आपल्यामध्ये सुद्धा काही स्वार्थी लोक असतात. जोपर्यंत त्यांचा हेतू साध्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला इम्पॉर्टन्स देत नाही. त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे हे ज्यावेळेस त्यांना समजेल ना, की तुमच्याकडून त्यांना काहीतरी भेटणार आहे, त्यावेळेस ते तुमच्याकडे लक्ष देतात, नाही तोपर्यंत देणार नाहीत लक्ष. तसं रावण पण तसं त्याच कॅटेगरीतला आहे. रावण शूर्पणखा एवढं सांगते, बहीण सांगते, पण ऐकत नाही रावण. मग शूर्पणखेला लक्षात आलं की हा माझं ऐकत नाही रावण, हा माझ्याकडे लक्ष सुद्धा देत नाही, बघत सुद्धा नाही माझ्याकडे. आणि मग शूर्पणखेला लगेच लक्षात आलं, म्हणे याला कसं लाईनवरती आणायचं या रावणाला, तिला माहित आहे बहीण आहे रावणाची. मग तिने लगेच रावणाला काय म्हणली, म्हणले, दादा, म्हणे तो जो राम आहे ना, रामची एक पत्नी आहे म्हणे सीता, खूप सुंदर आहे म्हणे ती. आणि तिच्यासाठी त्यानं माझं नाक कापलंय म्हणे. जसं रावणाने ऐकलं की सीता खूप सुंदर आहे, लगेच रावणाचं लक्ष, हा काय झालं सांग मला परत. मग नंतर रावणाने लक्षपूर्वक ऐकायला सुरुवात केली सीतेचं नाव, सौंदर्य ऐकल्यानंतर. आणि मग रावण चिडला. आणि रावण म्हणला, ताई काळजी करू नको म्हणे, की मी आपण त्या राम आणि लक्ष्मण आहेत ना, ते दोन मुलं, त्यांचा बदला घेऊ आपण. चल म्हणे माझ्यासोबत, आपण त्या सीतेचं अपहरण करू, त्यांच्या पत्नीचं. आणि मग नंतर रावणाने काय केलं, जो मारीच नावाचा जो मित्र आहे ना त्याचा, मारीच, त्या मारीचला सांगितलं, म्हणे तू जा तिकडं आणि सोन्याच्या हरणाचं रूप धारण कर, आणि तू जा, मी आलोच म्हणे मागून. तू मारीच आला, सोन्याचं रूप धारण केले, हरिण. आणि सीतामाता, राम भगवंत बसलेले आहेत गप्पा मारत, लक्ष्मण म्हणजे जळणाला गेलेले आहेत. आणि सीतामाता बोलत होत्या, भगवंतांची गप्पा मारत होत्या. आणि गप्पा मारत असतानाच सीतामातेला त्यांच्या कुटियासमोरून ते हरण पळत असताना दिसलं, सोन्याचं हरण. सीतामातेने बघितलं, बघा ह्याला म्हणतात माया. सीतामातेने बघितलं आणि सीतामाता काय म्हणल्या भगवंतांना, अहो रघुनाथ, रघुनाथ म्हणायच्या एकांतामध्ये ज्यावेळेस असायचे ना सीता, सीतामाता आहे ना भगवंतांना काय म्हणायच्या, हे रघुनाथ. तर काय म्हणलं सीतामाता, हे रघुनाथ, म्हणे ते मला सोन्याचं हरण बघा म्हणे किती सुंदर आहे, मला ते हरण प्राप्त करायचे, तर मला ते हरण आणून द्या म्हणे. राम भगवंत काय म्हणले सीतामातेला, सीते, म्हणे 84 लाख प्रकारचे जीव मी तयार केलेत, असला सोन्याचा जीव मी अजून तयार केलेला नाही म्हणे. काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी चुकीचं काहीतरी व्हायला. सीतामाता मला, नाही, मला तेच हरण पाहिजे, तुम्ही आणून द्या. आणि सीतामाता काय म्हणल्या भगवंतांना, म्हणल्या, मी तुम्हाला आजपर्यंत काहीतरी, मी आले ना बनवासाला, काहीतरी मागितलं का? मला आज ते हरण पाहिजे, मला आणून द्या तुम्ही. याला म्हणतात माया. बघा, भगवंत सोबत आहेत, भगवंत पती म्हणून प्राप्त झालेले आहेत, सोबत राहिले दोघ जण, तरी सुद्धा सीतामातेला भगवंत शेजारी बसलेले असताना सोन्याचं हरण प्राप्त करायची इच्छा निर्माण होते. याचा अर्थ काय, माया खूप शक्तिशाली आहे. सीतामातेला सुद्धा सोडलं नाही, सती मातेला सुद्धा सोडलं नाही, सतीला, लक्षपूर्वक आहे का? तर मग तुम्ही आम्ही किस खेत की मुली आहे ना, तर कधी आपलं पतन होऊ शकतं, आपल्यामध्ये तेवढी शक्तीच नाही. लक्षपूर्वक आहे का? भगवंत सोबत असताना हरण पाहिजे. मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे? मनुष्य जीवनाचा उद्देश काय? कृष्ण प्राप्ती, कृष्ण प्रेम प्राप्ती मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. ते प्राप्त झालेलं आहे सीतामातेला, तरी सुद्धा हरण पाहिजे. याचा अर्थ की माया कुठे जरी असली आपण, तरी भगवंत टेस्ट मारतात आपल्याला, टेस्ट घेतात आपल्याला. आणि मग ऐकायला तयार नाही सीतामाता, नाही म्हणजे मला आताच हरण आणून देते. आणि मग स्त्री हट्ट, दोन हट्ट आहेत, एक स्त्री हट्ट, तीन हट्ट आहेत. एक स्त्री हट्ट, दुसरा बाल हट्ट, आणि तिसरा राज हट्ट. या तीन हट्टासमोर आहे ना कुणाचं चलत नाही. स्त्री हट्ट, बाल हट्ट, आणि राज हट्ट. भगवंत सुद्धा हारले, म्हणे ठीक आहे, आता जशी तुझी इच्छा आहे, जातो. लक्षपूर्वक आहे का? गेले भगवंत. आणि जात असताना काय म्हणले, लक्ष्मणजी आले होते तेवढ्यात. लक्ष्मणजीला काय म्हणले, लक्ष्मण म्हणे मी ते हरण आणायला चाललोय, हरण हरण पकडायला चाललोय,
आणि हिची काळजी घे म्हणे सीतेची. म्हणे हो दादा मी आहे, तुम्ही काळजी करू नका. गेले राम भगवंत गेले आणि त्या हरणाच्या मागे पळत आहेत भगवंत. हरण पुढे पळतोय, तो मारीच पुढे पळतोय आणि लक्ष्मणजी आणि सीता माता इथं आहेत, कुठे समोर बसलेले आहेत. तेवढ्यात काय झालं, ते जे हरिण आहे ना, त्या हरण भगवंतानी बाण मारला त्या मारीचला. भगवंतानी बाण मारला आणि ते मारीच जो आहे ना, तो मायावी असुर होता, मायावी. तिने काय केलं, राम भगवंतांच्या आवाजामध्ये ओरडला, सीते लक्ष्मण मला वाचवा, सीते लक्ष्मण मला वाचवा. सीता माता म्हणते लक्ष्मणजींना, तुम्हाला काय आवाज ऐकू येतोय का? यांचा आवाज आहे म्हणे, रघुनाथांचा आवाज आहे. तर लक्ष्मणजी हसले म्हणे, नाही 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 म्हणे, वहिनी म्हणे, हे माता म्हणे, तुम्ही काय काळजी करू नका, ते भगवंत आहेत, त्यांना काय होणार नाही. नाही 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 म्हणल्या, त्यांचाच आवाज आहे म्हणे आणि संकटात आहे, त्यांचा आपल्याला आवाज ऐकू येतो की मला वाचवा, मला वाचवा. लक्ष्मणजी हसले. लक्ष्मणजी काय म्हणले सीतामातेला, म्हणले हे माता, तुम्हाला एक सांगू का म्हणे, तुम्ही असं आजपर्यंत कधी ऐकलंय का म्हणे की एखादा जीव संकटात सापडलाय? हे बघा, आपण असं बघतो जीव संकटात सापडलाय आणि तो परमात्म्याला हाक मारतो, हे भगवंता मला वाचव. जसं समजा आता तुम्ही सगळे इथं ऑनलाईन बसलेले आहेत काही जण, समजा त्याच्यापैकी आमचे रामानंद गौर प्रभू जे आहेत, समजा त्यांनी कुठल्या संकटात सापडले किंवा आपण कुठल्या संकटात सापडलो, आपण हाक कोणाला मारतो, हे भगवंता, हे नरसिंह देव भगवंता मला वाचवा, मी खूप मोठ्या संकटात आहे. हे स्वाभाविक आहे. जीव भगवंतांना संकटामध्ये हाक मारतो हे स्वाभाविक आहे, ह्याच्यामध्ये अस्वाभाविक काहीच नाही. पण तुम्ही असं कधी ऐकलंय का की भगवंत संकटात सापडलेत आणि भगवंत काय म्हणतात, हे जीवा मला वाचव, हे जीवा मला वाचव, मी खूप संकटात आहे, असं कधी ऐकलंय का? कधीच नाही. तर लक्ष्मण जे काय म्हणतात सीतामातेला, भगवंत परमात्मा आहेत, राम परमात्मा आहे, ते भगवंत आहेत, ते कधी संकटात सापडणार नाहीत आणि सापडले तरी ते आपल्याला हाक नाही मारणार. आपण जीव आहेत म्हणे, आपल्याला हाक नाही मारणार ते. तर ते तुम्ही काळजी करू नका, सीतामातेला सांगतात. सीतामाता ऐकायला तयार नाही आणि मग सीतामातेने खूप सांगितलं लक्ष्मणजींना, लक्ष्मणजी जायला तयार नाहीत. शेवटी सीतामाता लक्ष्मणजींना म्हणल्या, लक्ष्मण तुम्हाला माझा भोग करायचा आहे म्हणून, बघा वाईट शब्द बोलले लक्ष्मणजींना, आणि तुमची अशी इच्छा आहे म्हणे, राम मेल्यानंतर तुम्हाला माझा भोग करायचा आहे म्हणून तुम्ही जात नाही. हे शब्द ऐकल्या ऐकल्या इतका राग आला लक्ष्मणजींना आणि लक्ष्मणजी लगेच निघाले रागात. ठीक आहे म्हणे, मी जातो. वाईट शब्द बोलले, आता काय बोलणार सीतामातेला. चालले. जात असताना काय केलं लक्ष्मणजीने, रेषा ओढली पूर्ण कुटियाला आणि म्हणले, हे माता म्हणे, या लक्ष्मण रेषेच्या बाहेर तुम्ही यायचं नाही. तरी पण सीता माता हा ठीक आहे ठीक आहे म्हणले, जा तुम्ही, जा लवकर जा. गेले लक्ष्मणजी राम भगवंताच्या मागे पळत. लक्ष्मणजी गेल्यानंतर मग रावण त्या ठिकाणी आलेला आहे. आणि रावण आला आणि एका साधूचं, भिक्षुक साधूचं रूप धारण केलेल्या रावणाने आला आणि बाहेर उभारलाय आणि भिक्षाम देही भिक्षाम. सीता माता म्हणल्या, या अरण्यामध्ये भिक्षा मागायला कोण आला असेल? सीतामातेला संशय आला, काहीतरी प्रॉब्लेम असेल. परंतु सीतामाता जे आहेत ना, सीतामाता लक्षात नाही आलं सीतामातेच्या. मग सीतामाताने विचार केला, ठीक आहे भिक्षुक आल्यानंतर भिक्षा दे. मग तो रावण जो आहे ना, सीतामातेला बघितल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. जाण्याचा प्रयत्न करत असताना लक्ष्मण रेषेवरती असा पाय आला ना त्याचा, रावणाने खूप प्रयत्न केले, एकदम जोराचा झटका लागायचा आणि मागे पडायचा रावण. आणि प्रयत्न केले त्यानं खूप, परंतु त्याला नाही शक्य झालं, कारण लक्ष्मणजीने ती रेषा ओढली. मग रावणाला समजलं, आपण मध्ये प्रवेश करू शकत नाही. लक्षपूर्वक आहे का, आपण मध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणजे मधल्यालाच बाहेर बोलायचं. असंच होतं, माया जी आहे ना, माया, हे बघा लक्षपूर्वक आहे का, जोपर्यंत आपण भक्तांच्या संघामध्ये आहोत तोपर्यंत माया भक्ताच्या संघामध्ये प्रवेश करू शकत नाही. पण माया लय हुशार आहे, आपल्यासारखी नाही माया. माया काय विचार करते माहितीये का, हा भक्ताच्या संघामध्ये आहे ना, मी नाही जाऊ शकत, मग त्यालाच बाहेर काढ. मग त्याला बाहेर, तो बाहेर निघाला. हे बघा, समजा 100 हरणांचं कळप आहे, 100 हरणांचं कळप चाललंय आणि एक वाघ लपून बसलेला आहे. तर तो वाघ जो आहे ना, तो 100 हरणाच्या कळपावरती अटॅक नाही करत. तो काय करतो माहितीये का, वाघ वाट बघतो ह्याच्यातलं एक हरण कधी बाहेर येईल. आणि एक हरण, एखादं पिल्लू समजा हिरवं गवत दिसलं, हिरवं गवत दिसल्यानंतर ते गवत खाण्यासाठी थांबलं, लगेच वाघ त्याच्यावरती काय करतो, अटॅक करतो. तसं माया जी आहे ना, माया, मायेमध्ये एवढी शक्ती नाही की जी भक्तांच्या संघामध्ये जाईल. संघामध्ये नाही येऊ शकत, पण माया काय करते मग, भक्तामध्ये भांडण लावते. म्हणजे ह्याच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करायचा, मग त्याचा काहीतरी चाड्या सांगायच्या, मग त्याला त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण होणार. मग दोघं भक्त एकमेकांमध्ये काहीतरी म्हणणार, भांडण करणार. भांडण केल्यानंतर मग काय होणार, मंदिरात यायचं बंद करणार, म्हणजे तुला बोलणार नाही आजपासून, काय तुझ्याशिवाय माझं अडतंय, काही इस्कॉन मध्ये नाही आलं म्हणून काय झालं, माझं काय अडतंय. ते मोठेपणामध्ये बोलतो, पण त्याला माहित नाही माया गेम खेळत आहे. मग माया काय करते, तो कमजोर आहे ना, ज्यानं साधना नाही केलेली, जो भक्ताच्या संघामध्ये नाही,
प्रभुपादांचे ग्रंथ वाचत नाही, नामस्मरण नाही करत, त्याला काय करते माया? हिरवं गवत म्हणजे काय? दुसरे मित्र बाहेरचे, इंद्रिय तृप्तीचे साधनं, पिक्चर, मालिका, म्हणजे कार्यक्रम आहेत म्हणजे चला तिकडे जाऊ. मग तो काय करतो म्हणे, काय मंदिरात जाऊन तर सगळे आपल्याला कोण तिथं मान देत नाही, काय नाही, आपण इकडे जाऊ. मग तो काय करतो, हळूच कळपातनं बाहेर निघतो. जसा तो कळपातनं बाहेर निघाला, माया अटॅक करते. आणि माया अटॅक केली की तो भक्त परत कधीच दिसत नाही मंदिरात, बाहेरच दिसतो पिक्चरच्या थिएटरच्या बाहेर, मित्रासोबत कुठेतरी फिरायला गाडीवरती, मंदिरात कधी येत नाही. तर ते मायाने अटॅक केलेलं. मग रावणाने पण तेच केलेलं आहे. रावणाला समजलं की आपण मध्ये प्रवेश करू शकत नाही ना, म्हणजे मधल्याला बाहेर बोलू. मग सीतामाता आल्या आणि सीतामातेने म्हणले, हे काय फळ आहे, तुम्ही घ्या. रावण म्हणला, मी खूप दमलेलो आहे, मी इथं बसलेलो आहे, मी आता उठू शकत नाही, तुम्ही काय करा म्हणे, तुम्हीच मला इथे येऊन द्या. सीतामाता म्हणलं, नाही, मी बाहेर नाही येणार, तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही इथे येऊन घ्या. रावण म्हणला, तुम्ही साधू संतांचा अपमान करताय, साधू संतांना तुम्ही मान देत नाही, एवढा मी दमून आलेलो आहे, एवढा संत आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही, हेच का तुमचे संस्कार? रावणाने सीतामातेला खूप बोललेले आहेत. आणि मग शेवटी सीतामातेने रावणाचं एवढं ऐकून घेतल्यानंतर सीतामाताने विचार केला, ठीक आहे म्हणे, एक पाऊल बाहेर येत. जसं सीतामाता ते फळ घेऊन, ते भिक्षा घेऊन बाहेर आल्या, एक पाऊल असं बाहेर टाकलं, तसे रावणाने सीतामातेचा हात पकडला, ओढलं, लगेच त्यांच्या रथामध्ये बसवलं, आणि रावण सीतामातेला घेऊन निघालाय. रावणाने एक रथ आणला होता, त्या रथाचं पण वर्णन आहे रामायणामध्ये. काय वर्णन आहे? कसला रथ आणला होता म्हणे, रावणाच्या रथाला 20 गाढव बांधलेले आहेत समोर, जसं घोडे असतात ना, घोडे तसे गाढव आहेत. 20 गाढव, आणि ते गाढव रथ ओढत होते, आणि मागे बसलेले 21वर. असे 21 गाढव आलते सीतामातेचं अपहरण करायला. तर मग ते सीतामातेला उचललं रावणाने, रथामध्ये ठेवलं, आणि रावण निघाला. जसं उचललं रथामध्ये ठेवलं, सीतामाता ओरडायला सुरुवात केलं, हे रघुनाथ, हे रघुनाथ, माझी रक्षा करा, हे रघुनाथ, हे रघुनाथ. बघा, हे भक्तांचं लक्षण आहे. भक्त ज्यावेळेस संकटामध्ये असतात ना, त्यावेळेस दुसऱ्या कोणाला हाक नाही मारत, भगवंतांना हाक मारतात. हे भगवंता, हे नरसिंहदेव भगवंता, माझी रक्षा करा. हे ऍक्च्युली भक्तांचा हा स्वाभाविक गुणधर्म आहे, की किती जरी मोठं संकट आलं ना, सुख असू द्या, दुःख असू द्या, सुख दुःखे समे कृत्वा, काही असू द्या, आनंदाचा क्षण असू द्या, दुःखाचा क्षण असू द्या, भक्त कोणाला हाक मारतात? रघुनाथांना, भगवंतांना. आणि मग भगवंत काय करतात? ज्यावेळेस भक्त हाक मारतात, त्यावेळेस भगवंत मग एक दूत पाठवतात. जसं बघा, प्रभुपाद दूत आहेत भगवंतांचे, आणि आपल्यासाठी आलेले आहेत. सध्या कलियुगाचा प्रभाव खूप वाढत चाललाय, मग भगवंतांनी काय केलंय? आपल्या मदतीसाठी श्रील प्रभुपादांना पाठवलेलं आहे. आणि मग प्रभुपाद आपल्याला इथून बाहेर काढून नेणार आहेत, कुठं? गोलोकामध्ये. तर मग भगवंतांना हाक तर मारली पाहिजे. हाक तर मारा भगवंतांना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे हरे कृष्ण महामंत्र म्हणणं म्हणजे भगवंतांना हाक मारणं. मदत मदत तर मागा. मदत नाही मागितली तर मदतीला कोण येणार तुमच्या? मागितली तर पाहिजे मदत. मग सीतामाता ज्यावेळेस ओरडत होते ना, वरून रथातून जात असताना, मग भगवंतांनी एक दूत पाठवला, ते म्हणजे जटायू. जटायू बाहेरच बसले होते, मी सुरुवातीला सांगितलं. जटायूने सांगितलं होतं, जटायूने काय सांगितलं होतं? म्हणे, हे भगवंता, तुम्ही इथंच राहा, मी पंचवटीच्या बाहेरच आहे, तिथे माझं निवासस्थान आहे, मी तिथे निवास करतो. आणि मग रावण सीतामातेला वरून घेऊन जात असताना तो जटायूने बघितलं. आणि जटायू हा साधारण नव्हता. जटायू जो आहे ना, मी सुरुवातीला सांगितलं, 10,000 वर्षापासून जटायू पंचवटीमध्ये राहत होता. आणि असं उल्लेख आहे बरं का रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये, की जटायू किती शक्तिशाली होते म्हणे. तर असं सांगितलं की 84 लाख प्रकारच्या ज्या योनी आहेत ना, 84 लाख प्रकारच्या ज्या योनी, त्या सगळ्या योनींची, जीवांची शक्ती जर एकत्र केली, तर ती शक्ती एका बाजूला, आणि जटायूची शक्ती एका बाजूला, एवढे जटायू शक्तिशाली आहेत म्हणे. पण आता ते म्हातारे झालेले आहेत. पण म्हातारे जरी झालेले असले तरी त्यांच्यामध्ये उत्साह कमी झालेला नव्हता भगवंताच्या सेवेचा, है ना. म्हणून भक्त जे आहेत ना, भक्त जरी वृद्ध झालेले असले, म्हातारे झालेले असले, तरी भक्त आहे ना, भगवंताच्या सेवेसाठी नेहमी उत्सुक असतात, भगवंताची सेवा करण्यासाठी. तसे जटायू आहेत. आणि सीतामाता वरून चाललेत, वरून जात असताना सीतामातेने हाक मारायला सुरुवात केली, हे रघुनाथ, हे रघुनाथ, मला वाचवा, हे रघुनाथ. आणि अचानक त्यांचं लक्ष खाली गेलं. खाली लक्ष गेल्यानंतर त्यांना जटायू दिसले. मग त्यांनी जोरात ओरडायला सुरुवात केली. मग जटायूंचं लक्ष गेलं सीतामातेकडे. पण सीतामाता काय विचार करतात, म्हणे, हे तर म्हातारे आहेत, हे मला काय मदत करणार? पण तरी सीतामातेनी जटायूंना वरून जात असताना बोलले, म्हणे, हे जटायू, तुम्ही मला मदत करू नका, तुम्ही वृद्ध झालेले आहेत, तुम्ही मदत नाही करू शकत, फक्त एकच काम करा म्हणे माझं. तुम्ही एकच काम करा, रघुनाथांना सांगा, माझ्या माझ्या रघुनाथांना हे सांगा की त्यांना हा दुष्ट रावण दक्षिण दिशेला घेऊन चाललेला आहे. तुम्ही एवढंच सांगा रघुनाथांना माझ्या. आणि आणखी काय सांगा म्हणे रघुनाथांना, की हे रघुनाथ, म्हणे सीतामाता सांगतात,
जटायूला. काय निरोप द्या म्हणे रघुनाथांना, की ही जी सीता आहे ना म्हणे, ही शाश्वत काळासाठी तुमची संपत्ती आहे. ही कधीही त्या रावणाची होणार नाही. हा निरोप माझ्या तुम्ही भगवंतांना द्या, माझ्या रघुनाथांना द्या. असंच ते सीतामातेंनी सांगितलं जटायूंना, आणि सांगितलं की दक्षिण दिशेला गेलेत म्हणून सांगा. आणि मग मला सांगा, जटायू म्हातारे झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत, असं सीतामातेला वाटतंय. पण जटायू काय शांत बसणारे नव्हते. भगवंतांचे भक्त आहेत ते कसे शांत बसतील सीतामातेचं अपहरण होत असताना? जटायूंनी बघितलं, इतका क्रोध आला जटायूंना, की रावण कुणाचं अपहरण करतो, सीतामातेचं अपहरण केले रावणाने. राग आला जटायूंना. आणि मग जटायू प्रहार करण्यासाठी चाललेत. बघा आता जटायू म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो गिधाड. गिधाड है ना, जे मेलेले जनावर खातात. लक्षपूर्वक आहे का? गिधाड जो प्राणी आहे ना, जो मेलेले जे जनावर असतात जंगलामध्ये, अरण्यामध्ये, तर त्यांच्या जवळ सापडतो तो. परंतु तो बघा, तो ते गिधाड आणि हे गिधाड या दोघांमध्ये फरक आहे. हे जे गिधाड आहे ना जटायू, हे भगवंताच्या सेवेमध्ये आहेत. भगवंताची सेवा करण्यासाठी आहेत. ते दुसऱ्या प्राण्यांसारखे नाही ते जटायू, भगवंताची सेवा करण्यासाठी आहेत. आणि मग जटायू प्रहार करण्यासाठी त्यांनी पंख असे फडकायला सुरुवात केली, आणि प्रहार करण्यासाठी रावणाकडे चाललेले दोरी, त्या रावणाच्या माग. पण रावणाच्या समोर आले जटायू, आणि प्रहार करणारच आहेत रावणावरती. मग जटायूने विचार केला म्हणे प्रहार करायच्या आधी, लक्षपूर्वक आहे का, जटायूने काय विचार केला? म्हणे प्रहार करायच्या आधी प्रचार करतो. काय म्हणलं जटायू? लक्षपूर्वक आहे का? प्रहार करायच्या आधी प्रचार करतो म्हणे रावणाला. मग रावणाला जटायू काय म्हणला म्हणे, हे रावण, असला कसला पराक्रमी आहेस रे म्हणे तू. एक राजा असताना एका स्त्रीचं अपहरण करून तू तिला घेऊन चाललास. असला कसला पराक्रमी आहेस म्हणे, अबला स्त्री आहे ती, आणि तिच्यामध्ये शक्ती नाही त्या स्त्रीमध्ये, त्या स्त्रीला तू घेऊन चाललास. असला कसला राजा आहेस म्हणे तू. आणि काय म्हणले, अरे युद्ध करायचं ना म्हणे माझ्यासोबत कर. आणि काय म्हणतात जटायू रावणाला, प्रचार करले ना रावणाला. लक्षपूर्वक आहे का? हे बघा, सुरुवातीला असतो प्रचार. जे भक्त असतात ना, भक्त, ते काय करतात? प्रचार करतात. प्रचार कसा करतात? प्रेमाने. हरे कृष्ण प्रभूजी, 16 माळा जप करा, आणि 4 नियमाचं पालन करा. प्रेमाने सांगतात. म्हणजे समोरचं जे असतात ना ऐकणारे, ते म्हणतात हे काय येस आलेले, दिमाग खातात म्हणे, सारखे 4 नियमाचं पालन करा आणि 16 माळा जप करा. ऐकत नाही ते. पण तरी भक्त काय करतात? अजून प्रेमाने सांगतात, प्रभूजी, 16 माळा जप करा, हरे कृष्ण महामंत्राचे जप करा, 4 नियमाचं पालन करा, ग्रंथ वाचा. प्रेमाने सांगतात. हा, हा असतो प्रचार. भक्त करतात प्रेमाने. प्रचार संपला, नाही ऐकलं, मग काय असतं? युद्ध असतं. हे बघा, भक्त येतात, तुम्हाला प्रचार करतात, तुम्ही असं करा, जप करा, पाप करू नका सांगतात. ऐकलं, ठीक. प्रचार सक्सेसफुल झाला, ठीक. हे बघा, प्रचार यशस्वी झाला का नाही ते भगवंत बघत नाहीत, प्रयत्न किती केले ते बघतात. प्रयत्न केले, मग समोरच्या व्यक्तीने जर नाही ऐकलं, शेवटी यमदूत आहेत, मग यमराज्य आहेत, मग ते रट्टे देत नेतात, मारत नेतात, मारिती तोडीती झोडीती, निष्ठुर यमाचे किंकर बहुसाला, खूप मारतात मग ते यमदूत. मग ते दोन पर्याय आहेत. मग आपल्याला कुठला पर्याय निवडायचा ते आपण बघू शकतो. प्रचार प्रेमाने केलेलं ते ऐकायचं, का मग यमदूत आपल्याला न्यायला येऊ द्यायचे ते ऐकायचं, ते आपण ठरवायचं. मग जटायूने प्रचार करण्याचं ठरलं रावणाला. मग जटायू सांगतो रावणाला म्हणे, हे रावण, म्हणे ती अबला स्त्री आहे, आणि तिचं अपहरण करू नकोस, आणि ती राम भगवंतांची पत्नी आहे म्हणे, लक्ष्मी आहे ती. आणि काय म्हणतो जटायू, राम जे आहेत ना म्हणे, राम सिंह आहेत, सिंह, नरसिंह. राम कोण आहेत म्हणे? नरसिंह. आणि त्यांची पत्नी आहे म्हणे ती, त्यांच्या नादी नको लागू, सोड. प्रचार केला. पण रावण सुधारणा नाही. रावणाची एक कॅटेगरी आहे, HNS. HNS म्हणजे काय? हम नाही सुधरेंगे. त्या कॅटेगरीतला रावण. प्रचार केला, पण रावणाला राग आला. मग जटायू काय म्हणला रावणाला, म्हणे हे रावण, लक्षपूर्वक ऐक. काय म्हणला? तू जवान आहेस, तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे, मी वृद्ध आहे, माझ्यामध्ये तुझ्या एवढी शक्ती नाही. तू बुद्धिमान आहेस म्हणे, मी तुझ्या एवढा बुद्धिमान नाही. तू शक्तिशाली आहेस, माझ्यामध्ये तेवढी शक्ती नाही. तू बलशाली आहेस, मी निर्बल आहे. आणि काय म्हणले, तुझ्याकडे अस्त्रशस्त्र आहेत, माझ्याकडे अस्त्रशस्त्र नाहीत. तरी सुद्धा रावण, मला याच्यापैकी एकाही गोष्टीची गरज नाही. मी एकटा तुझ्याशी युद्ध करू शकतो, आणि तुला हरू पण शकतो, कारण मी राम भगवंताचा सेवक आहे म्हणे. आणि माझ्यामध्ये तेवढी शक्ती आहे, मला राम भगवंताने दिलेली. आणि अजून पण तुला सांगतोय म्हणे, सीतेला सोड. आणि ऐकलं रावणाने. रावणाचा इगो हट झाला, राग आला रावणाला. आणि मग जटायू काय म्हणतो रावणाला, रावणाचे डोळे लाल झालेले आहेत, रागाने बघतो जटायूकडे. जटायू म्हणतो रावणाला, रावण, म्हणे तू माझ्या एरियामध्ये आलास, म्हणजे तू माझा पाहुणा आहेस. आणि पाहुणा आहेस ना तू, तर माझं काम आहे म्हणे तुझा तुझा पाहुणचार करणं. आणि मी तुला सांगतोय म्हणे काय, तुला पाहुणचार देतोय म्हणे, काय पाहुणचार? युद्ध कर म्हणे माझ्याशी, युद्ध करू आपण. आणि मग रावणाचा युग वाढ झाला. युद्ध चालू झालं दोघांचं. रावणानं धनुष्यबाण काढला,
आणि धनुष्यबाण काढून जटायूचे जे पंख आहेत ना, ते पंख कापण्यासाठी बाण सोडलेला आहे. आणि एकाच वेळेस बाण ज्यावेळेस सोडलेला रावणाने, तर 1,000 बाण त्या धनुष्यामध्ये निघालेले आहेत. आणि जटायू, आता जटायू काय छोटे नाहीत, प्रचंड त्रेतायुगातले आहेत जटायू. प्रचंड त्यांच्या शरीराचा आकार आहे. रावण बाण सोडायचा, हजारो बाण सोडायचा, जटायू नुसता असा एक पंख मारायचा, ते 10,000 बाण कुठं गेले ते रावणाला पण पत्ता लागतो इतकं. आणि तुम्हाला सांगू असं वर्णन आहे रामायणामध्ये, की जटायूच्या वेळेस पंख असे मारायचे ना, त्या रावणाचं युद्ध करत असताना एक पंख असा मारला ना, तर म्हणजे हजारो झाडं जे आहेत ना उन्मळून उपसून निघायचे आणि खाली पडायचे. इतकी शक्ती जटायूमध्ये. आणि अशा प्रकारचं भयंकर युद्ध चालू झालेलं आहे जटायूमध्ये आणि रावणामध्ये. आणि मग जटायूने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, तर रावणाचे जे 20 गाढव आहेत ना ते रथाला जोडलेले, ते मारले सगळ्यात पहिल्यांदा. एक गाढव फक्त शिल्लक राहिले, 20 मारले. त्याच्यानंतर धनुष्य तोडला. रावणाच्या हातामध्ये जो धनुष्य होता ना, तो पंखाने जटायूने तोडला. त्याच्यानंतर रावण ज्या रथामध्ये बसला होता त्या रथाचे तुकडे केले जटायूने त्यांच्या पंखाने. पण रावण मायावी असल्यामुळं तो खाली नाही पडला, त्यानं परत दुसरा रथ प्रगट केला रावणाने. आणि मग परत युद्ध चालू झालं दोघांमध्ये. आणि एक वेळ अशी झाली, एक प्रसंग असा आहे बरं का रामायणामध्ये, की जटायूचा आणि रावणाचं युद्ध चालू होतं ना, तर अचानक जटायू गायब झाला, अदृश्य झाला. रावणाला दिसतच नव्हता. रावण विचार करतो म्हणजे कुठे गेला हा जटायू, दिसतच नाही. तेवढ्यात काय झालं, रावणाच्या मागून जटायू आला एकदम फास्ट. रावणाच्या मागून आला आणि रावणाची जी पोट आहे ना, पोट, कंबर इथली, कमरेला चावा घेतला जटायूने. तिथला एकदम असा एक मोठा तुकडाच काढला तोंडाने रावणाचा, पूर्ण रावणाचं शरीर रक्तबंबाळ झालं. आणि मग रावणाला समजलं की हा माझा म्हणजे पोटाचा तुकडाच घेऊन गेला जटायू. राग आला रावणाला भयंकर. आणि मग रावणाने काय केलं, तलवारीने, ज्यावेळेस जटायू नेक्स्ट टाइम आला ना प्रहार करण्यासाठी, रावणाने तलवारीने एक पंख कापला जटायूचा. दुसऱ्या वेळेस आला, दुसरा पंख कापला. आणि मग दोन्ही पंख कापल्यामुळे काय झालं, जटायू जास्त वेळ उडू शकले नाहीत. आणि मग जटायू परत, दोन्ही पंख कापलेले असताना सुद्धा जटायू परत रावणावरती आक्रमण करण्यासाठी गेला. त्यावेळेस मग रावणाने जटायूची चोच कापली. आणि जशी चोच कापली, कापले, पंजे, पाय कापले. मग जटायू त्या आकाशगंगेतनं, अंतराळातनं मग खाली कोसळलेले जटायू. आणि जसे खाली कोसळले जटायू, तर सीतामाता जे आहेत ना, त्या जटायूला सांगतात की म्हणे तुम्ही फक्त काय करा म्हणे, माझ्या रघुनाथांना सांगा. आणि माफी मागितली सीतामातेने की माझ्यामुळं तुम्हाला खूप त्रास झाला. आणि मग नंतर ज्यावेळेस खाली पडले जटायू, आणि मग रावण सीतामातेला घेऊन लंकेला निघून गेलेला आहे रावण. आणि इकडे काय झालं, इकडं राम भगवंत बघा, लक्ष्मणजी गेलेले आहेत, राम त्या मारीसला मारलेलं आहे, त्या हरणाला. आणि लक्ष्मणजी गेलेले आहेत. गेले जवळ, आणि काय म्हणले, दादा दादा तू ठीक आहेस ना. राम भगवंताने असं बघितलं लक्ष्मणजीकडं. लक्ष्मणजी म्हणे, अरे लक्ष्मण तू कशाला आला तिकडं, तिकडं कोण आहे म्हणे सीतेकडं. तर लक्ष्मणजी म्हणले, दादा मला सीतामाता असं असं बोलले तर मला त्यांनी शपथ घातली म्हणून मी आलो. राम भगवंत म्हणजे, अरे मूर्ख आहेस का, तुला समजते का, कशाला आलास म्हणे इकडं. बघा, तिकडं सीतामाता बोलतात लक्ष्मणजींना म्हणे तुम्हाला माझा भोग करायचाय. आणि इकडे लक्ष्मणजीवरती चिडतात म्हणे तुला अक्कल आहे का म्हणे, कशाला आला दोघा. आणि थांबले कशाला होते लक्ष्मणजी, दोघांची सेवा करायला. तुमच्या माझ्यासारखा एखादा व्यक्ती असला ना, तर तो काय म्हणेल, तुम्ही दोघे गेले खड्ड्यात, मी चाललो. माझा विवाह झाला असताना मी तुमची सेवा करायला आलो दोघांची, आणि दोघंही मला बोलताय. पण तुम्हाला सांगू का, लक्ष्मणजींना राग नाही आला. लक्ष्मणजींनी संबंध नाही तोडले राम भगवंतांचे, काही म्हणले नाहीत लक्ष्मणजी, आहे ना. आणि मग राम आणि लक्ष्मण पळत आले, कुटियामध्ये पळत आले. जसे कुटियामध्ये पोहोचले, बघितलं तर सीता माता नाहीत, फळं पडलेले आहेत. आणि अंगावरचे काही दागिने आहेत, गार्लँड्स आहेत, ते पडलेले आहेत. भगवंत घाबरले. भगवंतांना समजलं नक्कीच सीतामाते सोबत काहीतरी दुर्घटना घडलेली आहे. आणि मग भगवंत ज्यावेळेस लक्ष्मणजीकडे बघितले रागाने, लक्ष्मणजी रडायला लागलेत. आणि मग राम भगवंत आणि लक्ष्मणजी सीतामातेला हुडकण्यासाठी आसपासच्या एरियामध्ये फिरायला लागलेत. तर आसपासच्या एरियामध्ये फिरत असताना पक्षी, कुत्रे दक्षिण दिशेला पळत पळत होते. कुत्रे काय काय पक्षी होते. राम भगवंताला संशय आला, म्हणे या दिशेला बहुतेक सीतेला नेलेलं असेल. लक्ष बरोबर आहे का, जे पशु पक्षी असतात ना, त्यांना कधी कधी अंदाज येतो. जसं बघा, भूकंप व्हायच्या आधी आहे ना, पशु पक्षी, कुत्रे रडतात. भूकंप व्हायच्या आधी कुत्र्यांना लगेच समजतं. जसं जनावर आहेत समजा, त्यांना समजतं काय घटना घडणार आहे. तसं जसं युधिष्ठिर महाराज आहेत ना, अर्जुन ह्याला गेला होता द्वारकेला. आणि कृष्ण भगवंत, कृष्णे सुधामुपगते धर्मज्ञान आदी देश, भगवंत वैकुंठाला निघून गेले होते. तर अपशकुनाचे काही चिन्ह होते ना,
त्या अपशकुनाचे चिन्ह युधिष्ठिर महाराजांना दिसत होते. काय दिसत होते? म्हणे कुत्रे रडत आहेत आणि गायी काय करत आहेत म्हणे. युधिष्ठिर महाराज चालल्यानंतर गायी त्यांना डाव्या साईडने फेऱ्या घालायच्या युधिष्ठिर महाराजांना. तर हे काही लक्षण होते. तर ते लक्षण बघून युधिष्ठिर महाराजांना समजलं म्हणजे काहीतरी घटना घडलेली, काहीतरी अशुभ घटना घडलेली. तसं आता या ठिकाणी भगवंतांना बघितलं, पक्षी कुत्रे पळायला लागले, दक्षिण दिशेला पळाले. भगवंतांना समजलं काहीतरी अघटित घडलेलं आहे. आणि मग भगवंत राम भगवंत लक्ष्मणजी पळत चाललेत. जात असताना भगवंतांना फुलमाळ आभूषण दिसले. आणि मग भगवंत घाबरले म्हणजे काहीतरी झाले. आणि मग भगवंत थोडं पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी जटायू पडलेले दिसले, रक्तबंबाळ झालेले जटायू. जटायू दिसले भगवंतांना. भगवंत पळत गेले जटायूंजवळ आणि म्हणले, हे जटायू काय झाले म्हणे. तर जटायूने भगवंतांना जवळ बसून घेतलं आणि जटायूने सांगितलं भगवंतांना की हे राम भगवंता, म्हणे असं असं रावण जो आहे ना, तो सीता मातेचं अपहरण करून दक्षिण दिशेला निघून गेलेला आहे. आणि मग राम भगवंत रडायला लागले. जटायून जटायूचा जो मस्तक आहे त्यांना मांडीवरती घेतलं भगवंतांनी आणि भगवंत रडायला लागले. लक्ष्मणजी म्हणले, दादा काय रडताय तुम्ही? तर जटायू काय म्हणले, सॉरी, राम भगवंत काय म्हणले लक्ष्मणजीला, लक्ष्मण म्हणे मी किती दुर्भाग्य आहे बघ. म्हणे उद्या माझं राज्याभिषेक होणार होता, तर मला वनवासाला पाठवलं. म्हणे माझे वडील माझ्यापासून लांब गेले, आई कौशल्य माता लांब गेली, कैकेयी माता लांब गेल्या, आणि तू माझ्यासोबत आलास. हा, इथं अरण्यामध्ये आलो. अरण्यामध्ये आल्यानंतर तू आणि सीता माझा दोघच माझ्यासोबत होते, तर आता सीता पण निघून गेली. काय माझं दुर्भाग्य आहे म्हणे. भगवंत रडायला लागलेत. लक्ष्मणजी समजून सांगतात भगवंतांना. तर जटायू काय म्हणतो भगवंतांना, लक्षपूर्वक आहे का. जटायू म्हणतो भगवंतांना, मांडीवरती झोपलेला आहे भगवंतांच्या, आणि भगवंताला म्हणतो, भगवंता म्हणे माझी आता जायची वेळ झालेली, मला खूप त्रास होतो म्हणे भगवंता, मला जायची वेळ झालेली आहे, माझे शेवटचे क्षण चालू आहेत. आणि मग जटायू ह्या ठिकाणी उल्लेख आहे बरं का रामायणामध्ये की जसं भागवतामध्ये भीष्म पितामह बाणाच्या शय्येवर झोपलेले आहेत आणि भगवंतांची वाट बघत आहेत. हे बघा, भीष्म पितामह उत्तरायणाची वाट बघत होते. कशाची? उत्तरायण. पण तुम्हाला माहिती का कोणतं उत्तरायण? दोन उत्तरायण आहेत. एक उत्तरायण म्हणजे सूर्य ज्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करतो ते एक उत्तरायण. आणि दुसरं उत्तरायण म्हणजे कोण? स्वतः कृष्ण. उत्तरायण म्हणजे काय? उत्तरेच्या गर्भात राहणारा, त्याला म्हणतात उत्तरायण. ऍक्च्युली भीष्म पितामह आहे ना, उत्तरेच्या गर्भात जो राहिला ना, त्याची वाट बघत होते, त्या उत्तरायणाची वाट बघत होते. आणि मग भीष्म पितामह समोर ज्यावेळेस भगवंत आले आणि भीष्म पितामह शेवटचे क्षण मोजत आहेत, आता देह सोडणार आहेत. मग भीष्म पितामहांनी स्तुती केलेली आहे भगवंतांची. भीष्म पितामहांनी भगवंतांना विनंती केली, म्हणे भगवंता माझी तुम्हाला स्तुती करायची इच्छा आहे, म्हणे माझी, करू का तुमची स्तुती? भगवंत म्हणले, करा. म्हणे शेवटची स्तुती आहे माझी, करा. मग भीष्म पितामहांनी स्तुती केली. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवत सात्वत पुंगवे विभुम्नी. खूप सुंदर स्तुती 11 श्लोकामध्ये. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा, म्हणे हे भगवंता, इति म्हणजे काय? इति म्हणजे शेवट है ना. आपण भगवद्गीतेमध्ये अध्याय संपल्यानंतर असतं बघा, इति श्रीमद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्रथमाध्याय. इति म्हणजे काय? शेवट आहे ना. तर भीष्म पितामह उत्तरायणाची वाट बघत होते. जटायू सुद्धा उत्तरायणाची वाट बघायला. तिथं पण दोन उत्तरायण आहेत. एक म्हणजे सूर्य मकर राशीत प्रवेश करताना, आणि दुसरे उत्तरायण म्हणजे कोण? राम. त्यांची वाट बघतायत जटायू. आणि राम भगवंत आहेत आता जवळ, त्यांच्या मांडीवरच जटायू आहेत. आणि मग जटायू भगवंतांना सांगतात की हे भगवंता, माझी आता वेळ झालेली आहे, माझ्यावरती कृपा करा. आणि मग राम भगवंत जटायूकडे बघून रडायला लागले. जटायू म्हणले, भगवंत रडायला काय झालं तुम्हाला? तर भगवंत काय म्हणले, जटायू तुम्हाला एक प्रश्न विचारू का? विचारा. तर भगवंत म्हणले, हे जटायू, म्हणजे तुम्ही एवढे वयस्कर आहात, एवढे वृद्ध आहात, तुमच्यामध्ये शक्ती नसताना सुद्धा तुम्ही एवढी सेवा केली. आणि भगवंतांना रडू आवडत नव्हतं. भगवंतांनी मिठी मारली जटायूंना. एवढे तुम्ही शक्ती नसताना सुद्धा लढलात. का बरं तुम्ही लढलात? काय कारण आहे त्याचं? आणि मग जटायू माफी मागतो भगवंतांची. लक्षपूर्वक आहे का? बघा, जटायू जटायूंनी सीतामातेला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण वाचवू शकले नाही. लक्षपूर्वक आहे का? आता ही स्पिरिच्युअल गोष्ट आहे, आध्यात्मिक गोष्ट आहे. काय आध्यात्मिक गोष्ट आहे? जटायू सीतामातेला वाचवण्यामध्ये अपयशी झाले होते, तरी सुद्धा
भगवंतांनी जटायूला आपल्या मांडीवरती घेतलं आणि शेवटचा जो क्षण आहे जटायूचा तो भगवंताच्या मांडीवरती गेलेला, जीव सोडलेला आहे. लक्षपूर्वक आहे का? भौतिक जगामध्ये बघा, जसं समजा समजा आमच्या अंतर्यामी चैतन्य प्रभू जे आहेत आणि 12वीला आहेत असं गृहीत धरू आपण, आणि त्यांनी वर्षभर अभ्यास केला, वर्षभर फुल अभ्यास, 24 तास अभ्यास, पूर्वी बाहेरच येत नव्हतं. अभ्यास केला आणि वडील पण म्हणायचे, बाळा बाहेर जात जा, जरा फिरायला जात जा. नाही नाही पप्पा म्हणे, मला मार्क घ्यायचे, 100% मार्क घ्यायचे, मी अभ्यास करणार. वर्षभर अभ्यास केला आणि पेपरला गेले, रिझल्ट लागला, फेल झाले रोज. लक्षपूर्वक आहे का? फेल झाले. मग पप्पा असं नाहीत म्हणणार, बाळानं माझं खूप मेहनत केली, बस जाऊ दे. पप्पा काय म्हणतात का, अरे काय उपयोग तुझा एवढा अभ्यास करून, फेल झाला ना तू शेवटी. वडील असं नाही म्हणणार, राम भगवंतांसारखं मिठी नाहीत मारणार. लक्षपूर्वक आहे का? अरे काय उपयोग आहे म्हणे तुझा अभ्यास करून, 24 तास अभ्यास केला तू आणि फेल झाला. इथं तसं नाही, जटायू फेल झालेले आहेत. हा फरक आहे प्रभूजी. आध्यात्मिक विश्वातला आणि भौतिक विश्वातला हा फरक आहे. अध्यात्मामध्ये, परमार्थामध्ये जरी तुम्ही फेल झाले तरी भगवंत तुम्हाला काय म्हणणार नाहीत का, प्रयत्न बघतात भगवंत. आहे ना? तर हे ह्या ठिकाणी तेच झालेलं आहे. जटायूने माफी मागितली भगवंतांची, म्हणे भगवंता मला क्षमा करा, मी सीतामातेला वाचू शकलो नाही, भगवंता मला क्षमा करा. भगवंत परत रडायला लागले जटायूने मिठी मारून. आणि मग भगवंताने एक प्रश्न विचारला जटायूला, का बरं तुम्ही युद्ध केलं, काय कारण आहे तुमचं युद्ध, एवढी तुम्ही वृद्ध आहेत, का बरं युद्ध केलं, मला खरं सांगा बरं. मग जटायूने भगवंतांना सत्य काय ते सांगितलं. जटायू काय म्हणतात भगवंतांना, म्हणे भगवंता मला माहित होतं की रावणासोबत मी जिंकू शकत नाही, मला माहिती आहे म्हणे, मला पूर्ण कल्पना आहे रावणासोबत मी युद्ध जिंकू शकत नाही, तरी मी त्याच्यासोबत युद्ध केलं. का बरं युद्ध केलं माहितीये का? रावण ज्यावेळेस मी खाली बसलो होतो आणि रावण वरतून चालला होता, ज्या वेळेस रावण माझ्या वरतून चालला होता ना, त्याच क्षणाला एक मुहूर्त चालू झाला होता. त्या मुहूर्ताचं नाव आहे विंध्य मुहूर्त. जटायू सांगतात ना भगवंतांना, काय म्हणतात, भगवंता मला माहितीये रावणासोबत मी युद्ध जिंकू शकत नाही, माझ्यामुळे तेवढी शक्ती नाही, तरी पण मी रावणासोबत युद्ध केलं. त्याचं कारण हे आहे की ज्या वेळेस रावण माझ्यावरून चालला होता सीतामातेला घेऊन, त्याच वेळेस विंध्य नावाचा एक मुहूर्त चालू झाला होता. 48 मिनिटाचा तो मुहूर्त असतो, विंध्य मुहूर्त. आणि त्या विंध्य मुहूर्ताचा विशेष काय म्हणे, तर त्या विंध्य मुहूर्तामध्ये जर एखादं कार्य एखाद्या व्यक्तीनं केलं, चालू केलं, तर त्या कामामध्ये तो यशस्वी होतो. म्हणून त्या 48 मिनिटं रावण इथून पुढे नाही गेला पाहिजे त्या मुहूर्तामध्ये, म्हणून मी रावणाशी युद्ध केलं. मग जटायू काय म्हणले भगवंतांना, भगवंता आता मला एवढी तरी फिक्स गॅरंटी आहे की जे कार्य मी चालू केले त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळणार 100%. आणि जटायू काय म्हणला, ज्या वेळेस रावण इथून निघून गेला आणि विंध्य मुहूर्त संपला, विंध्य मुहूर्त संपल्या संपल्या दुसरा एक मुहूर्त चालू झाला होता, त्याचं नाव आहे पुनर्वसू मुहूर्त. आणि जटायू सांगतो भगवंतांना, भगवंता या पुनर्वसू मुहूर्तामध्ये काय होतं म्हणे, तर पुनर्वसू मुहूर्ताचा हे विशेष आहे की गेलेला व्यक्ती, पुनर्वसू म्हणजे काय, वापस येणार. पुनर्वसू, गेलेला व्यक्ती परत वापस येतो म्हणे. म्हणून भगवंता मला एवढी गॅरंटी आहे, सीता माता 100% वापस येणार, तुम्हाला सीता माता 100% मिळणार भगवंता. या कारणासाठी मी रावणासोबत युद्ध केलं म्हणे भगवंत. आणि हे ज्यावेळेस भगवंतांनी ऐकलं, तर भगवंतांचं हृदय एकदम गळा गळा गळा, भगवंत रडायला लागले, डोळ्यात नासुरे यायला लागलेत. आणि मग जटायूला मिठी मारली भगवंतांनी. आणि मग मिठी मारल्यानंतर जटायू म्हणले भगवंतांना, भगवंता आता मी देह सोडतो, माझं कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि मग जटायूने काय केलं, तर भगवंतांच्या मांडीवर भगवंतांना बघत बघत देह सोडला. हा, हे बघा, रामायणामध्ये दोन पात्र आहेत, एक म्हणजे दशरथ महाराज, दुसरे म्हणजे जटायू. दशरथ महाराज भगवंतांचे वडील आहेत, पण अयोध्येमध्ये देह सोडला, शरीर सोडलं. जवळ एकही व्यक्ती नव्हता, राम पण नव्हते, लक्ष्मणजी नव्हते, भरत पण नव्हते आणि शत्रुघ्न पण नव्हते, एकही मुलगा, चार मुलापैकी एकही मुलगा यांच्या जवळ नव्हता, दशरथ महाराजांजवळ. आणि जटायू, बघा जटायू हे कधी भगवंताची गाठ पडली, काय त्यांचं म्हणजे रक्ताचा संबंध नाही भौतिक दृष्ट्या बघायला गेलं तर, तरी सुद्धा जटायूने भगवंताच्या मांडीवरती देह सोडला. याचं कारण काय माहिती का? याचं कारण हे आहे की जटायू जे आहेत ना, हे भगवंतांची सेवा करत करत देह सोडलेले आहेत, म्हणून त्यांना भगवंताच्या मांडीवरती देह सोडायचे भाग्य मिळालेले. तुमच्या लक्षात येतं का? म्हणून आपल्याला आहे ना, प्रचार करत करत मरायचे. म्हणजे आपण इच्छा तरी देऊ शकतो की भगवंता आम्हाला, भगवंता माझा मृत्यू प्रचार करत करत येऊ दे भगवंता, प्रवचन चालू आहे, कीर्तन चालू आहे, अटॅक येऊन गोविंद आहे ना म्हणावं, चालतंय म्हणावं. प्रचार करत करत मेलं ना, हे बघा ड्युटीवर मेलं ना, मिळेल मिळतं, ड्युटीवर मेलं ना मिळेल मिळतं. तसं प्रचार करत करत जर आपण देह सोडला ना, 100% मिळेल मिळणार. म्हणून आहे ना, घरात नाही बसायचं,
मग घरात प्रभूजी मी रोज 16 माळा जप करतो, पण प्रभूजी घरात बसून करतो प्रचाराचं तेवढं मला प्रभूजी आवड नाही. ते बघा काय झालं माहिती का, जसं वृंदावनमध्ये काय म्हणजे संप्रदाय आहेत बरं का, आपण कोणाला नाव नाही ठेवत, पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. वृंदावनमध्ये काही आहेत महाराज लोक, काही लोक आहेत ते एका ठिकाणी बसतात, बाहेर कुठे प्रचाराला जात नाहीत, आणि तिथंच बसून त्यांचं चिंतन चालू असतं, एकच नाव, जे शास्त्रामध्ये त्या नावाचा उल्लेख पण नाही. असे आहेत बरं का बरेच. मग ते रडतात, मग ते प्रचार नसतो काय नसतो, तिथंच थांबतात, आश्रमामध्येच राहतात. तर अशा लोकांचं कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. उदाहरण सांगतो, तेही भजन करतात ना, त्याच्यामध्ये काही विशेष नाही, माझी थोडी पात्रता पण नाही, तरी मी उदाहरण सांगतो तुम्हाला. हे बघा, एक जसं आपण म्हणतो ना की आपल्या संप्रदायामध्ये दोन प्रकार आहेत, एक म्हणजे गोष्ठानंदी आणि दुसरी म्हणजे भजनानंदी. भजनानंदी म्हणजे काय माहिती का, भजनानंदी म्हणजे मंदिरात बसणारे, तिथेच भजन करायचं, प्रचार करायचं नाही, काही नाही, म्हणजे देणगी येईल म्हणजे प्रसाद करणे, खाणे, आणि तिथेच भजन करणे, प्रचार नो प्रचार, त्याला काय म्हणतात भजनानंदी. आपण कोण आहे तर गोष्ठानंदी. श्रील प्रभुपाद सांगतात आपण कोण आहे तर गोष्ठानंदी. गोष्ठानंदी म्हणजे काय, प्रचार करणार सगळीकडे जाऊन, ह्याला कृष्णाबद्दल सांग, त्याला कृष्णाबद्दल सांग, जगारे देखो तारे को कृष्ण उपदेश. तर हे कसं आहे माहिती का, प्रचार करणं खूप गरजेचं आहे. एका ठिकाणी बसून भजन करण्यापेक्षा प्रचार करा. काय माहिती का, समजा एक आई आहे, एक आईला दोन मुलं आहेत, आणि एक मुलगा आहे ना, दिवसभर घरात बसतो, घरात बसायचं, रडायचं सारखं, आणि बाहेर जातच नाही खेळायला. आई म्हणते, भाड्या बाहेर जा खेळायला, चल, जातच नाही, तो घरातच थांबतो. आणि एक मुलगा आहे ना, एक मुलगा एवढा आगाऊ आहे, सारखं बाहेर खेळायला, बाहेर दिवसभर बाहेरच खेळायला, ऊन असलं तरी उन्हात खेळतो. लक्षपूर्वक आहे का. तुम्हाला सांगू का, आई जी आहे ना, आई, ते घरात बसलेलं जे आहे ना, त्याला पण जेवायला देते, पण आईचं सगळं लक्ष कुठं असतं माहिती आहे का? बाहेर जे खेळायला गेले ना त्याच्याकडे. म्हणजे किती वेळ झालं गेले, सकाळी गेले, अजून जेवलं नाही. मग ते घरात बसलेल्याची काळजी नसते आईला, कारण ते घरातच असतं, त्याला काय काळजी तिची करायची. काळजी कोणाची वाटते, जो बाहेर गेला तिची. मग आई त्याला हुडकायला जाते, कुठे गेला, कुठे खेळायला, मग विचारते कुठे खेळतय. मग त्याला तिथे जाऊन त्याचं कान धरणार, चल म्हणे सकाळपासून खेळायला गेला, चल जेवायला, जेवण करून ये. तसं एका जागी भजन करणारे ते आहेत आईचे पोरं रडणारे घरात बसणारे, आणि आपण जे प्रचार करतो ना ते आहेत खेळणारे पोरं बाहेरचे. तर आईला आहे ना, जास्त काळजी कोणाची असते, जे बाहेर खेळायला गेले ना त्याची काळजी असते, म्हणजे सकाळपासून उपाशी आहे, खेळायला गेले. तर जे प्रचार करतात ना ते म्हणजे बाहेर खेळणारे मुलं आहेत, आणि भगवंतांना त्यांची जास्त काळजी आहे. म्हणून भगवंतांना त्यांना आधी घेऊन जातात, जे बाहेर खेळणार आहेत म्हणजे प्रचार करणार आहेत. म्हणून आपल्याला प्रचार करायचा, मग जसा जमेल तसा प्रचार करा. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर काय सांगायचे माहिती का, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या प्रवचनला एक व्यक्ती आले होते. मग भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणले की प्रचार करा, प्रचार करा. तर एक एक त्यांचा शिष्य उठला आणि तुम्हाला, प्रभुपाद म्हणे मी कसं प्रचार करू, मला तर मी शिकलेलो नाही, मला वाचता पण येत नाही, लिहिता येत नाही, मी कसा प्रचार करू. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर काय म्हणले माहिती का, अरे प्रचार करणं म्हणजे काय, प्रवचन देणंच प्रचार नाही म्हणे. प्रचार करणं काय, तर त्यांनी सांगितलं सकाळी उठ, अंग स्नान कर, जप कर, आणि धोती कुर्ता घाल, तिलक लाव, हातामध्ये बीड बॅग घ्यायची, उभं गावात एक चक्कर मारून यायची, मंदिराला, गावाला एक चक्कर मारून यायची. मग मंदिरावर लोक बसलेले असतात, मग ते म्हणतात आपल्याला बघितलं, हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा. तर प्रचार आहे. तुम्हाला बघितल्यानंतर लोक म्हणतात हरे कृष्णा. मग काय म्हणतात, विठ्ठलान प्रभू सांगत होते त्या दिवशी, प्रचार म्हणजे काय माहिती का, तयार व्हा, सगळे धोती कुर्ता आपल्या युनिफॉर्म मध्ये, आणि उभं गल्लीतून एक चक्कर मारा, उभं जायचं गल्लीत फिरून यायचं, तुम्हाला बघितलं की सगळे म्हणतात हरे कृष्ण, हरे कृष्ण. तोच प्रचार आहे. तुम्हाला बघून कृष्णाचं नाव घेतात. दॅट इज प्रिचिंग. प्रिचिंग म्हणजे काय वेगळं असं नाही की बसणं मग 3-3 तास प्रवचन देणं, ते पण आहे, परंतु तो पण एक प्रचार आहे. तुम्ही बाहेर फिरू शकता, तुम्हाला बघून लोक हरे कृष्ण म्हणतात. तर हा उद्देश आहे ऍक्च्युली आपला, तर तो जटायूने सिद्ध केलेलं आहे. तर आपण ह्या जटायूचे जे उदाहरण आहे ना, त्याच्यात आपण हे शिकू शकतो बरं का. आपण आपल्याला एक प्रश्न विचारू शकतो की आपण कुठे आहेत मग, जटायूचं जर चरित्र बघितलं आपण, तर त्या चरित्रामध्ये आपण कुठं बसतो. आपण सेवेला महत्व देतो, प्रचाराला महत्व देतो, का मग आपण सुरक्षित घरामध्ये बसायचं, प्रसाद खायचा. हा, हे बघा गृहस्थ जो असतो ना, गृहस्थ, त्याचं काय स्वप्न असतं माहिती का, एक सुंदर अशी पत्नी असावी, दोन गोंडस मुलं असावी, आणि सकाळ सकाळी पत्नीनं चुलीवरती भाकरी कराव्या, मग तिला बघत बघत, दोन मुलांना बघत बघत जेवण करावं. हाच सुखाचा संसार. हे संसारी माणसाचा हाच उद्देश असतो, दुसरा काय उद्देश आहे. है ना. तर हे न करता हे पण करा, पण प्रचार पण करा. प्रभुपादांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तर करूया. आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही, आपल्याला माहिती आहे आपण तेवढं म्हणजे प्रचार नाही करू शकत. पण फुल नाही, फुलाची पाकळी खारुताई आहे ना रामायणामध्ये, खारुताई, खारुताई प्रयत्न करत होत्या, आणि भगवंत उलट तिलाच जास्त भगवंतांनी तिचं कौतुक केलेलं आहे. म्हणजे तिचं अवसान नसताना सुद्धा, शक्ती नसताना सुद्धा तिनं प्रयत्न केलेत. लक्षात आलं का. म्हणून प्रचार करा, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, आणि वैष्णव अपराध
करू नका. वैष्णव अपराध केल्यामुळे काय होतं, भक्तीमधलं आवड जे कमी होते. जप करू वाटत नाही, नामस्मरण करू वाटत नाही, ग्रंथ वाचू वाटत नाही, प्रचार करू वाटत नाही. कमीत कमी वैष्णव अपराध करायचे. आणि सीतामातेचे जे अपहरण झाले ना प्रभूजी, सीतामातेचं अपहरण वैष्णव अपराधामुळे झालेलं आहे. कारण सीतामाता लक्ष्मणजींना वाईट शब्द बोललेले आहेत, आणि लक्ष्मण म्हणजे कोण आहेत? गुरुतत्व आहेत, वैष्णव आहेत खूप, गुरुतत्व आहेत. तर त्या गुरूंचा अपराध केला सीतामातेने, म्हणून त्यांचं अपहरण झालं सीतामातेचं. म्हणजे तुम्ही लक्षात आलं का तुमच्या? भगवंत जे आहेत ना, सीतामातेला सुद्धा सोडलं नाही वैष्णव अपराधावर. आपण तर काय गोष्ट आहे प्रभूजी तुमची आमची. प्रल्हाद महाराज जे आहेत ना, 2 मिनिटात सांगतो प्रभूजी कथा आणि संपत. वैष्णव अपराध किती शक्तिशाली आहे बघा. प्रल्हाद महाराज आहे ना, नरसिंह, सॉरी, लघु भागवतामृत नावाचा एक ग्रंथ आहे. त्या लघु भागवतामृत मध्ये एक कथा येते की प्रल्हाद महाराज जे आहेत ना, एकदा पूजा करत होते भगवंतांची. वैष्णव अपराध सांगतोय मी. सीतामातेने पण वैष्णव अपराध केला होता. प्रल्हाद महाराज सांगतो, लक्षपूर्वक ऐका. प्रल्हाद महाराज पूजा करत होते नरसिंहदेव भगवंतांची, आणि नारद मुनी आले एके दिवशी भेटायला, त्यांचे गुरु. नारद मुनी आले आणि मग प्रल्हाद महाराजांचा जे सेवक, तो गेला, आणि प्रल्हाद महाराज मोठे झाले होते थोडे, आणि सांगितलं म्हणे तुमचे गुरु महाराज आले तर, आणि बाहेर थांबले. तर प्रल्हाद महाराज म्हणले ठीक आहे, त्यांना सांगा 5 मिनिटं बसायला मी येतो. बघा काय म्हणले, फक्त 5 मिनिट बसायला सांगा, येतो. आणि प्रल्हाद महाराज काय करत होते? पूजाच करत होते. काय दुसरं काय त्याने काही इंद्रिय तृप्तीचे काय कुठलं कार्य करत नव्हते, पूजा करत होते. फक्त गुरूंना सांगितलं 5 मिनिट बसायला सांगा. मग तो सेवक बाहेर आला, आणि नारद मुनींना सांगितलं की हे नारद मुनी, तुम्हाला प्रल्हाद महाराजांनी 5 मिनिटं बसायला सांगितलंय, पूजा करत आहेत, लगेच येते. नारद मुनींना राग नाही आला, काही वाटलं नाही, त्यांच्या मनात पण नव्हतं. नारद मुनी काय म्हणले, ठीक आहे, प्रल्हाद येईपर्यंत मी जरा दुसरीकडे चक्कर मारून येतो बसण्यापेक्षा. एवढंच झालं प्रभूजी, की गुरु येऊन सुद्धा त्यांनी मध्ये पूजा करत बसले, गुरु आलेले बाहेर आले नाहीत, म्हणून प्रल्हाद महाराजांना वैष्णव अपराध लागला प्रभूजी. त्यांना माहित पण नाही. आणि मग त्या वैष्णव अपराधाचा परिणाम काय झाला? प्रल्हाद महाराजांच्या लगेच नारद मुनी गेल्या गेल्या प्रल्हाद महाराजांच्या मनामध्ये असा विचार आला की या विष्णूनं माझ्या वडिलांना मारलं, माझ्या पूर्वजांना मारलेलं आहे, आणि मी ह्याची भक्ती करायला लागलो, मी ह्याची पूजा करतोय विष्णूची. लगेच प्रल्हाद महाराजांच्या हृदयामध्ये, मनामध्ये. आणि मग प्रल्हाद महाराजांनी ठरवलं विष्णू भगवंतांचा वध करायचा. आणि मग विष्णू भगवंताचा वध करण्यासाठी प्रल्हाद महाराज निघाले तपस्या करायला. तपस्या करायला जात असताना काय झालं, भगवंत एका वृद्ध व्यक्तीचं रूप घेऊन आले, आणि एक हा डोक्यावरती मुळी होती, आणि ती मुळी घेऊन प्रल्हाद महाराजांसमोरून चालले. काय झालं, ती मुळी खाली पडली. मुळी खाली पडली. मुळी खाली पडल्यानंतर त्या मुळीतलं एक लाकूड निघालं आणि बाहेर पडलं. प्रल्हाद महाराजांनी बघितलं. मग प्रल्हाद महाराज लगेच पळत गेले मदत करायला, म्हणजे वृद्ध आहेत, मदत करू. तर ते वृद्ध काय म्हणले, म्हणे नाही नाही, तुमच्या मदतीची मला गरज नाही, माझं मी उचलतो. प्रल्हाद महाराज म्हणले नाही, माझं काम आहे म्हणले तुम्हाला मदत करणं, काय मदत करू तुमची? तर ते वृद्ध व्यक्ती काय म्हणले माहितीये का, भगवंत, ते काय म्हणले, काय नका करू म्हणले, तुम्ही फक्त ते खाली पडलेलं लाकूड मला उचलून द्या. प्रल्हाद महाराज म्हणले, ठीक आहे. मग प्रल्हाद महाराज खाली वाकले आणि ते लाकूड उचलले, पण ते उचलतच नव्हतं. खूप प्रयत्न करायला, उचललंच नाही, ते पृथ्वीला चिटकून बसलं होतं, उचललं ना. खूप प्रयत्न केले, आणि असं उल्लेख आहे बरं का, की ते जे आहे ना लाकूड, प्रल्हाद महाराज असं उचलत होते म्हणे, पृथ्वी स्वतःच्या अक्षापासून 1 इंच एवढी वर उचलली होती, पण ते लाकूड नाही हल्लं बघ प्रल्हाद महाराज. मग ते म्हातारा व्यक्ती काय म्हणला प्रल्हाद महाराजांना, प्रल्हाद, अरे तुला एक लाकूड उचलणं गेलं म्हणे, आणि तू ते विष्णूला मारायला चालला, एवढी शक्ती आहे का म्हणले तुझ्यात? मग प्रल्हाद महाराजांचं डोकं जागेवर आलं. प्रल्हाद महाराज म्हणले, तुम्ही खरं सांगा बरं कोण आहे? मग त्या ठिकाणी भगवंत प्रगट झाले. आणि मग भगवंतांना प्रल्हाद महाराजांनी प्रश्न विचारला, म्हणे भगवंता, का बरं माझ्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला, तुमच्याबद्दल द्वेष? तर मग भगवंत म्हणले, वैष्णव अपराध. म्हणजे मी नाही वैष्णव अपराध केला. भगवान म्हणले, आठव नारद मुनी आले होते तुझे गुरु, आणि तू त्यांना म्हणला की 5 मिनिटं थांबा, मी आलो. त्या 5 मिनिटासाठी वैष्णव अपराध झाला गुरु, थांबा म्हणले गुरुंना म्हणून. तुमचा आपण काय करतोय गुरुजी, विचार करा रोज. म्हणजे आपली गिनतीच नाही कुठली. मग आपलं कशामुळे आपल्याला मग अनुभूती होत नाही, नामस्मरणामध्ये इंटरेस्ट येत नाही, प्रचारामध्ये इंटरेस्ट येत नाही, काहीच नाही. एवढीशी गोष्ट केल्यानंतर जर वैष्णव अपराध लागत असेल तर आपला तर विशेष नाही गुरुजी. ठीक आहे ना, तर असं आहे गुरुजी. मग सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त वैष्णव अपराधापासून वाचा, आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. हे आपलं खूप महत्वाचं मिशन आहे. आणि प्रचार करत करतच जटायू सारखं आपण देह सोडू शकतो, भगवंतांकडे जाऊ शकतो, वापस प्रभुपादांकडे जाऊ शकतो. आणि प्रभुपाद न्यायला येतात आपल्याला, त्यांनीच सांगितलं प्रभुपादांनी स्वतः. त्यामुळे ते खोटं तर असणार नाही 100%. हरे कृष्णा. श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. हरे कृष्णा.
हरे कृष्णा. हरे कृष्णा. कोणाचा काय आहेत का? नाही, बोला प्रयोजन बोला. कोणाचा काय प्रश्न वगैरे असेल तर विचारा की. हरे हा, कृष्ण. हरे कृष्ण. एक मिनिट हा गुरुजी, आवाज येत नाही मला. श्रीनाथ हरे गोयल कृष्णा. काय प्रश्न आहे का? हा. हरे कृष्ण. कृष्ण. प्रभू आप ज्यावेळेस आपली इच्छा पण असते पण वैष्णव अपराध घडून येतात, तर त्याला आपण काय करू शकतो? ऍक्च्युली आपली गुरुजी, इच्छा. आवाज येतो ना गुरुजी माझा? हा, येतोय प्रभू. ओके गुरुजी. ऍक्च्युली गुरुजी, हाच प्रश्न जो आहे ना, अर्जुनाने भगवंतांना विचारला होता की भगवंता, म्हणे माझी इच्छा नसताना पण पाप होतात, तर मग ते कशामुळे होतात भगवंता? तर ह्याच्या मागे बरेच कारण आहेत बरं का, की अपराध इच्छा नसताना पण काय होतो. एक म्हणजे काय प्रभूजी, आपलं पूर्व ज्या सवयी आहेत ना, पहिल्या सवयी, आपण भक्तीमध्ये आता आलो प्रभूजी, पण आपल्या मागच्या खूप वाईट सवयी आहेत. त्या वाईट सवयी लवकर जात नाहीत प्रभूजी, त्यामुळे आपली इच्छा नसताना वैष्णव अपराध होतात. आणि दुसरं म्हणजे काय प्रभूजी, की जे नियम प्रभुपादांनी सांगितलेत ना, ते नियम आपण पूर्णपणे फॉलो करत नाही. जसं अपराध हे बघा, सगळ्यात जास्त अपराध कशामुळे होतो माहिती आहे का? जिभेमुळे. हे जे आहे ना, हे खूप खतरनाक अस्त्र आहे. जीभ आपल्या नियंत्रणात नाही. तुम्ही जर बघितलं ना प्रभूजी, 99% अपराध जिभेमुळे होतात. आणि जीभ अपराध कशामुळे होतात, तर जिभेला नियंत्रण नाही ठेवलं. आणि मग प्रभुपादांनी सांगितलंय सगळ्यात सिंपल, जीभ जर नियंत्रणात राहिली तर तुमची तर अपराध कमी होतो. आणि जीभ कशी नियंत्रणात राहील म्हणे, तर एक म्हणजे कृष्ण प्रसाद, म्हणजे भगवंतांना भोग लावलेला. आणि दुसरं म्हणजे काय, तुमच्या जिभेला 24 तास भगवंतांच्या सेवेमध्ये नियुक्त करा. भगवंताचं गुणगान करा, नामस्मरण करा. ह्या जर गोष्टी पाळल्या ना प्रभू, तर वैष्णव अपराध कमी होईल. आणि मग तुमची इच्छा नसताना, हे स्टेज कधी येईल प्रभूजी, ज्यावेळेस आपण जे प्रभुपादांनी नियम सांगितले आहेत ना, ते जर पाळले तर म्हणजे कृष्ण प्रसाद आणि जिभेला सतत भगवंताच्या सेवेमध्ये नियुक्त करणं, तर मग हे होऊ शकतं प्रभू. बऱ्यापैकी नियंत्रणात येऊ शकतात, शकतात बरं का प्रभू. पण त्यात परत तेच आपल्या पूर्व सवयी ज्या आहेत, त्या परत असं तोंड काढून बाहेर येतात, मग ते परत वचन परत अजून होतो आपल्याकडे. त्यामुळे मग असं आहे. आणि कधी कधी काय होतं प्रभू, अजून एक सांगतो, की कधी कधी आपण वरिष्ठांसोबत जास्त राहतो ना, तर कधी कधी काय होतं प्रभू, आपल्यामध्ये नैकट्य दोष निर्माण होऊ शकतो. नैकट्य दोष म्हणजे काय, समजा एखादा व्यक्ती गुरुसोबत राहतोय, किंवा समजा आपण विठ्ठल सोबत बऱ्याच वेळेस राहायचा प्रसंग येतो, किंवा गुरु महाराजांसोबत राहायचा प्रसंग येतो. आणि मग कधी कधी काय होतं, गुरु महाराज थोडे उशिरा उठतात, मग आपण थोडं लवकर उठलं की कधी कधी आपल्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो, पण हे गुरु असून माझ्यापेक्षा उशिरा उठतात, मी लवकर उठतो, मग काय उपयोग आहे यांचा गुरु असून? असं कधी कधी मग झाला पुढे वैष्णव अपराध. जसं आहे ना, तुम्हाला सांगतो एक वैष्णव अपराध काय लागला होता, की एकदा राम भगवंतांना आहे ना, अं, राम रावण युद्ध चालू असताना राम भगवंतांना रावणाने एक बाण मारला होता, सर्पास्त्र. भगवंतांना पूर्ण शरीराला गुंडाळलं होतं सापाने. आणि मग भगवंतांनी काय केलं होतं, गरुडजींना मदतीला बोलवलं. मग गरुडजी आले, ते सर्प म्हणजे सर्पाला मारलं, राम भगवंतांना मुक्त केलं. हे झालं. पण हे झाल्यानंतर गरुडजींच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. काय म्हणे, हे खरंच भगवंत आहेत का? हे भगवंत असले तरी स्वतःला सोडू शकत नाहीत का? मला बोलवलं म्हणे मदतीला, काय उपयोग आहे म्हणे भगवंत? ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? नैकट्य दोष. नैकट्य दोष म्हणजे काय, एकदम जवळ राहिलं ना, कधी कधी आपल्याला वाटतं की मीच त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून अपराध लागतात रोज आपल्याला. त्यामुळे कधी कधी आहे ना, एक मी लेक्चर ऐकत होतो परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांचं. तर त्यांच्याजवळ एक त्यांचा शिष्य आला होता, आणि त्यांनी सांगितलं म्हणे की अपराध न होण्यासाठी, वैष्णव अपराध न होण्यासाठी काय करावं लागेल? तर गोपालकृष्ण गोस्वामी महाराजांनी काय केलं, एक रुपयाचं नाणं घेतलं, आणि ते रुपयाचं नाणं काय केलं, त्या भक्ताच्या असं डोळ्यासमोर लावलं, एकदम जवळ डोळ्याला चिटकून. म्हणले, सांग बरं हे आता दिसतंय का तुला? तर ते म्हणले, नाही दिसत काहीच. आणि नंतर काय केलं, डोळ्यापासून काढलं आणि खूप लांब धरलं असं, म्हणजे आता दिसतंय का सांग तुला? म्हणजे नाही दिसत. मग एकदम ठराविक अंतरावर ठेवलं, मग म्हणले, हा हा 1 रुपया आहे. तसंच परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज काय म्हणले, जे वैष्णव आहेत ना, वरिष्ठ वैष्णव आहेत समजा, तर त्यांच्या एकदम जवळ पण नाही राहायचं, कारण ते कोण आहेत ते आपल्याला समजत नाही. आणि एकदम लांब पण नाही राहायचं त्यांच्यापासून, तर त्या ठराविक अंतरावरती राहायचं. तर मग आपल्याकडनं अपराध होणार नाही. नाहीतर एकदम लांब राहिलो तरी अपराध होणार, एकदम जवळ राहिलो तर रुपयासारखं, तरी मग आपल्याला लक्षात येणार नाही की हे वैष्णव कोण आहेत नेमके, आहे ना. त्याच्यामुळे मग अपराध होतो प्रभूजी. म्हणून ठराविक अंतरावरती वैष्णवांच्या राहणे, वरिष्ठ वैष्णवांच्या, आणि त्यांना मग त्यानुसार त्यांची सेवा करणे, हे वैष्णव अपराधापासून वाचू शकतो प्रभू. हा एक पर्याय. ठीक आहे प्रभू. अजून एक माझा प्रश्न आहे की आता सीता माता तर भगवंताची शक्ती आहेत, तर त्यांना कसा वैष्णव अपराध लागू शकतो? ते तर अंतरंग शक्ती आहेत ना. बरोबर प्रभूजी. ऍक्च्युली
भगवंत जे आहेत ना प्रभूजी, जसं बघा अं, अं, सतीमाता आहेत ना, सती सती सतीमातेला सुद्धा एक वेळेस शिवजी आणि सतीमाता सोबत बसले होत्या आणि राम भगवंत रडत होते. आणि सतीमातेच्या मनामध्ये असं डाऊट निर्माण झाला की म्हणे हे खरंच परब्रह्म आहेत का, रडायला लागलेत म्हणे बायकोसाठी. तर शिवजींनी त्यांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्या सुद्धा शिवजींच्या अर्धांगिनी, पण तरी त्यांच्या मनामध्ये भगवंतांबद्दल शंका निर्माण झाली. त्याचा उद्देश काय माहितीये का प्रभूजी? जरी भगवंतांच्या अंतरंग शक्ती असल्या तरी भगवंत त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे दाखवून देतात प्रभूजी, वैष्णव अपराध किती खतरनाक आहे. भगवंत हे दाखवून देतात की माझी पत्नी जरी असली तरी मी त्यांना क्षमा नाही करत जर तिने वैष्णव अपराध केला तर. मग भगवंत हे जाऊन आपल्याला सांगू इच्छितात की जर मी पत्नीला माफ करत नसेल तर तुम्ही आणि मी कोण आहे. म्हणून आपल्याला सांगण्याचा हाच उद्देश असतो प्रभूजी, या अशा मोठ्या उदाहरणावरून. जसं तुम्हाला सांगतोय समजण्यासारखं उदाहरण 2 मिनिटात. पांडव जे आहेत ना, पांडव पांडव भगवंतांच्या सगळ्यात जवळ आहेत पुरुष आणि भगवंतावरती खूप प्रेम करतात. तरी सुद्धा काय काय जण प्रश्न विचारतात, एवढं भगवंतावर प्रेम करून सुद्धा का बरं पांडवांना एवढा वनवास सहन करावा लागला, त्रास सहन करावा लागला? त्याच्या मागचं उत्तर काय माहितीये का प्रभूजी? की भगवंत पूर्ण जगाला हे सिद्ध करून दाखवतात की माझे भक्त किती जरी मोठ्या संकटात असले तरी ते मला सोडत नाहीत किंवा माझ्या भक्तीपासून विचलित होत नाहीत. ते उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी भगवंत काय करतात कधी कधी, तर त्यांचीच टीम असते ती ऍक्च्युली नाटकाची. जसं पांडव जे आहेत ना, ते भगवंताचे शाश्वत पार्षद आहेत. ज्या ब्रह्मांडामध्ये भगवंत जातात तिथे ते पांडव असतात हे नाटक करण्यासाठी. तर भगवंतात नाही उदाहरण प्रस्थापित करतात की माझे भक्त असे असतात. तसं लक्ष्मी माता म्हणजे सीता मातेकडनं जो अपराध झाला ना, वैष्णव अपराध, तो सुद्धा भगवंताचीच लीला आहे, भगवंताचीच इच्छा आहे. कारण त्यांना हे दाखवायचंय की सीता मातेला सुद्धा वैष्णव अपराध झाल्यानंतर मी क्षमा नाही करत, तर तुम्ही आम्ही खूप लांबची गोष्ट आहे. म्हणून आपण त्यातून एक धडा शिकला पाहिजे की कमीत कमी वैष्णव अपराध शक्यतो झालाच नाही पाहिजे. असं प्रयत्न तरी करू शकतो आपण. त्या उद्देश आहे बोलते त्याच्या मागचा, बाकी उद्देश नाही. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. रामानंद हरे गौरव कृष्ण काय प्रभू. बोलायचंय का? हा, हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद प्रणाम. हरे कृष्ण चलो. प्रभूजी, आपण एक विंध्य मुहूर्त सांगितलं होतं, विंध्य मुहूर्त, ते रावण हो ज्यावेळेस प्रभू. हे करत होतं. आणि ते दुसरं एक मुहूर्त सांगितलं होतं तुम्ही, ते मी नोट करायचं राहिलं माझं. पुनर्वसू मुहूर्त. ठीक आहे प्रभूजी, धन्यवाद. आणि खूप प्रेरणादायी तुमचे लेक्चर असते प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, अनुभवायला हो मिळतात. प्रभू. जसं मी थोडस आता तुम्ही जे सांगत होता थोडस नोट्स काढू लागलो. जसं की बरोबर. सांगितलं की भगवंत सोबत असताना देखील इतर गोष्टींची आसक्ती आहे, म्हणजे सीतामातेला जसं कोणती सुवर्ण मृगाची आसक्ती झाली तशी आपल्यामध्ये व्हायला बरोबर. नाही पाहिजे. जसं आपण भक्तीमध्ये आहोत तसं तर आपण सुरुवात म्हणजे भक्त होण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये देखील माता म्हणजे सीतामाता तर भक्त म्हणजे नित्य हेच आहेत ना, अशा भगवंतांच्या बरोबर. पत्नी. तरी पण त्यांना होऊ शकतं, पण आपल्याला काय होऊ शकत नाही. आपण तिची सावध राहायला पाहिजे. हे पण त्याच्यातून आपल्याला येस. शिकायला मिळतं. परत तुम्ही असं सांगितलं की वैष्णव संघ नाही सोडला पाहिजे. वैष्णव संघ हो. खूप आवश्यक आहे. एक म्हणजे ते नोट्स काढले, मी चांगलं वाटलं. म्हणजे आपल्याला प्रेरणादायी आहेत ते. आणि येस जटायूचं एक प्रभू. उदाहरण छान वाटलं किंवा त्यांनी सीतामातेला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले. परंतु त्यांनी प्रयत्न सोडला नाही शेवटपर्यंत. म्हणूनच जे की दशरथ महाराजांना जे काय म्हणते भाग्य लाभलं नाही ते जटायूंना लाभलं. जटा. एक खूप बरोबर. पॉइंट खूप छान वाटला. कारण बघा ना, भगवंतांचे वडील त्यांना ते भाग्य लाभलं नाही, परंतु भक्तांना लाभलं. बरोबर. ह्याच्यातून आपण खूप काही शिकू शकतो. आणि श्रील प्रभुपाद नेहमी म्हणायची की जो प्रचार नाही करता वो मरे के समान है. बरोबर. तुम्ही बरेच लेक्चर मध्ये ऐकलं होतं. मग तुम्ही जसं सांगता की प्रचार करणं आवश्यक आहे, तर आपण बी प्रचार करणं गरजेचं आहे. येणं तेणं केण्या प्रकारे जसं जमल तसं. जसं तुम्ही सांगितले की साधा आपण धोती कुर्ता बंडी समजा तिलक वगैरे घालून जर फिरलो तरी बरेच जण हरे कृष्ण म्हणतात. ऍक्च्युली हे या जे उदाहरण आहे छोट्या ना प्रभूजी, हे जे हा हा उदाहरण आहे ना, हे उदाहरण विठ्ठलान प्रभूजींनी सांगितलं होतं. उमरग्याची जी कथा होती ना प्रभूजींची, भागवत कथा, तर तिथे रोज हा सकाळी हा. भागवतम क्लास असायचा. तर त्यात प्रभूजींनी सांगितलेलं आहे, तुम्ही नोट्स काढून घेतल्या होत्या, तेच तुम्हाला सांगितलं. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. खूप छान वाटलं बरोबर. जास्त प्रेरणादायी लेक्चर आम्हाला तुमचं संघ सांगितले देत जा.
चालते प्रभूजी, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा, हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत. मधुर गौर प्रभुजी. हरे कृष्णा, दोन प्रणाम. दंडवत प्रणाम. तर आज खूप सुंदर असा क्लास झाला आणि तयारी वगैरे प्रवचनचे खूप सुंदर झाले. आणि जे आज मुहूर्त जे ऐकलं, हे नवीन मी प्रसंग ऐकला. ते मी वाल्मिकी रामायण वाचलंय, पण त्यामध्ये हा काही हम्म. उल्लेख आलेला नाही की वेगळ्या नाही नाही कुठेतरी गुरुजी, वाल्मिकी रामायणामध्ये हा रामायणामध्ये उल्लेख नाही. असावा. हो, हे हा हा अध्यात्म हा रामायणामध्ये आहे गुरुजी. हा 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 ते कारण वाल्मिकी रामायण मी बरोबर. वाचलं, त्यामध्ये काही उल्लेख आलेला नाही. हे बरोबर. नवीन कुठंतरी जसं तुम्ही अध्यात्म रामायणचा उल्लेख केला. तर वेगवेगळे तुमचे क्लास ऐकल्यानंतर असं वेगवेगळ्या ज्या आपण कधी ऐकण्यात नाहीत असे सुद्धा प्रसंग ऐकण्याचं भाग्य मिळतं. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लासमधनं स्पष्ट होतात. आणि जसं तुम्ही मागच्या वेळेस म्हणला की बाबा एखादा विषय आपण वाचतो ABCD असं, पण ते समजत नाही कधी कधी. पण असं हम्म. तुमच्यासारखा भक्तांचा क्लास ऐकलाय की त्या गोष्टी थोड्या स्पष्ट होतात. हा एक चांगला बरोबर. अनुभव आज क्लासमध्ये आला. तर खूप धन्यवाद आपले की आपण खूप धन्यवाद. सुंदर असं मार्गदर्शन दिलं. हरे कृष्ण. हरी बोल. हरे हं. कृष्ण. हरे कृष्णा, हरे कृष्ण प्रभूजी. हरे अजून एक कृष्ण. गोष्ट मला, अजून एक गोष्ट एक नमूद करायला वाटते मला, की तुम्ही ज्यावेळेस लेक्चर देता त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस म्हणता लक्षपूर्वक ऐका, त्यावेळेस आम्ही होतो. नाही, ऍक्च्युली गरजेचं आहे. लक्षपूर्वक ऐका म्हणलं की काहीतरी विशेष गोष्ट आहे. विशेषतः प्रवचन पूर्ण बरोबर. विशेष असतो, कथा म्हणजे विशेष आहेच. परंतु लक्षपूर्वक हो. ऐका म्हणलं की माणूस थोडंसं लक्ष विचलित झालेलं असते की जागेवर येतं. सावध होता. बरोबर बरोबर. हा, येस ही गोष्ट खूप आवडली प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. येस येस. हरे कृष्ण. देव. धन्यवाद. दंडवत. हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. राम तर राम हरे हरे. आजचा खूप सुंदर क्लास झाला. प्रोजनचं सेशन म्हणजे आम्ही खूप आतुरतेनं वाट पाहतो. तर आम्ही अजून प्रोजन कडे ऐकण्यासाठी खूप उत्साही आहे. आम्ही पुन्हा प्रोजींना कळवू, येस सेशन्स प्रभू. कंडक्ट करू प्रोजी. तर आजचं सेशन इकडे येस आपण प्रभू. थांबूया. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च हृदयश्च पतितानां कृपा सिंधुभ्यो पावनेभ्यो वच वैष्णवेभ्यो नमो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत अनंत कोटि कोटी वैष्णव की जय. वैष्णव बंद की जय. नमः.